येस. जतीन सर, आवाज येतो का बघा? हो येतोय सर. ओके. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण जीएस3 बद्दल एक बेसिक इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. की जीएस3 साठी किंवा मेन्ससाठी जीएस3चं या येत्या मेन्ससाठी जीएस3चा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. तर पुढचा जो टप्पा आहे याचा तो आहे जीएस3चा जो काही सिलेबस आहे. तर त्या सिलेबसचं डिकोडिंग आपल्याला करायचं आहे. मग ते सिलेबस पॉईंट जे काही दिले असतील, तर त्या सिलेबस पॉईंट मध्ये नेमकं काय विचारलं जाऊ शकतं. तर ते जे काही विचारलं जाऊ शकतं ते कसं करणार आपण म्हणलो होतो. तर जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस वरती जे काही पीवायक्यूज त्यांनी आतापर्यंत युपीएससीला विचारले असते, ठीक आहे ना. तर ते आपण काय करणार त्याच्यामध्ये बघणार आहोत. मग युपीएससीच्या पीवाय करून आपल्याला अंदाज येईल की पर्टिक्युलर सिलेबस पॉईंटच्या अनुषंगाने आयोगाने काय विचार केला, कोणी युपीएससीने काय विचार केला. त्याच अनुषंगाने कुठेतरी आपल्याला काय म्हणूया आपण एमपीएससी विचारेल प्रश्न असा अपेक्षित आहे. आता तेवढे क्वेश्चन डायनामिक विचारेल का आपल्याला ते नाही माहिती, किंवा त्याच्यामध्ये आपण नको जाऊया आता की किती क्वेश्चन डायनामिक येतील का किती कसे येतील ते. समजा स्टॅटिक आले किंवा डायनामिक आले जे काही क्वेश्चन्स येतील, पण एरियास ऍटलीस्ट आपल्याला काय होऊ शकतं जीएस3 मधले डिकोड होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे लेक्चर 2025च्या मेन्स साठीच आहे. पुन्हा सांगतो. कारण का 2026 साठी का नाही? कारण 2026 साठी 2025चा मेन्सचा पेपर झालेला असणार आहे कुठल्या एमपीएससीचा. तर त्याच्यामुळे कदाचित त्यावेळेस अनालिसिस बदलू पण शकतं. सो आता आपल्याला मी पुन्हा सांगेल की 26 वाल्यांसाठी ना हे लेक्चर्स आहेत, ना इव्हन आपण म्हणूया की बॅच आहे काही पण, ठीक आहे ना. जे काही असेल ते आपण 25च्या मेन्ससाठी एक्सक्लुझिव्हली बोलतोय. त्यात सुद्धा आपण हे डिस्कशन यासाठी करतोय की जो काही तुमच्याकडे कमी वेळ राहिलेला आहे त्याच्यात जर तुम्हाला जीएस3 करायचं असेल तर नेमकं काय करायचं. जर समजा तुम्ही बॅच नाही केलेली कुठली किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करणार आहात, तर तुम्ही नेमकं त्या गोष्टींकडे कसं बघायचं हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे किंवा करायचं आहे. ओके. सो पुढचा पाठ की आपल्याला आता सिलेबस टॉपिक आणि त्याचं जे काही नेमकं प्रश्न काय विचारले जातात ते बघायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लेक्चर सुरू करण्याच्या आधीची की ऑलरेडी आपण जीएस3चं बेसिक गोष्टी बोललेलो आहोत की जीएस3 मध्ये जवळपास 5 टॉपिक करता येतात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्री इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इंटरनल सिक्युरिटी. या पाचही टॉपिक वरती 50-50 मार्कांचे म्हणजेच काय, इकॉनॉमिक्स वरती 100 ते 120 मार्कांचे प्रश्न येतील. बाकीचे प्रश्न जवळपास 125-130 मार्कांचे असतील. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्स म्हणजे एसचं पेपर नाही, हे आपल्या बेसिकली लक्षात आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. ते लेक्चर नंबरचे 1 नंबर आहे, ते बघून घ्या जीएस3 साठीचं. आणि मगच आपण हे लेक्चर बघितलं पाहिजे. ओके. तर काय बघा, तर या एक एक सिलेबस पॉईंट बघूया आणि याच्यामध्ये नेमकं काय विचारतील किंवा काय अपेक्षित आहे ते बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आता पहिला जो सिलेबस टॉपिक दिला त्यांनी काय म्हणलेलं, इंडियन इकॉनॉमी असं आपल्याला म्हणलेलं आहे. आणि इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग मध्ये. ओके. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणले, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट मध्ये. आता हा जर पहिला टॉपिक बघितला तर सरळ सरळ हा प्लॅनिंग हा शब्द आहे. सो याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग बद्दलच्या गोष्टी नक्की विचारल्या जाऊ शकतात. मग आता याचा अर्थ असा नाहीये किंवा आतापर्यंत युपीएससीने तरी कधी प्लॅनिंग जे होतं, ठीक आहे ना, जे काही आपण ट्रॅडिशनली 12 प्लॅन पर्यंत प्लॅनिंग म्हणतो, त्याच्याबद्दल तरी युपीएससीने आतापर्यंत असं डिरेक्टली काही क्वेश्चन विचारलेलं नाहीये की प्लॅनिंग बद्दल इन्फॉर्मेशन द्या, रोलिंग प्लॅन काय होतं वगैरे म्हणून सांगा, किंवा 12 प्लॅन काय होता, 11 प्लॅन काय होता वगैरे, असं आतापर्यंत काही प्रश्न आयोगाने विचारले नाही. पण जर एमपीसीचा विचार केला तर मे बी ते तुम्हाला काय प्लॅनिंगचं प्रॉज अँड कॉन्स किंवा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारू शकतात की प्लॅनिंग वाली जी इकॉनॉमी आहे आपली, ठीक आहे ना, जर ती कशा पद्धतीने आतापर्यंत त्यांनी काय केलं, काम केलं, किंवा 12 प्लॅन पर्यंत आपण ते नेमकं काय काय त्याच्यामध्ये अचीव्ह करू शकलो वगैरे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की किती ग्रोथ आपल्याला अपेक्षित होती प्रत्येक प्लॅन मध्ये आणि ऍक्च्युली आपण किती अचीव्ह केली. समजा हे बेसिक, समजा त्यांनी जर तुम्हाला काही विचारलं तर ते माहिती असावं. किंवा काय, कदाचित एकदमच बेसिक प्लॅनिंग कमिशन बद्दल क्वेश्चन विचारला, किंवा काय कदाचित ते आपल्याला काय करू शकतात, प्लॅनिंगच्या अनुषंगाने मग आता नीती आयोगाबद्दल प्रश्न विचारू शकतात. सो आपल्यासाठी प्लॅनिंग मध्ये काय नीती आयोग महत्वाचा ठरेल, लक्षात घ्या. ठीक आहे. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस मध्ये काय येईल मग, मोबिलायझेशन रिसोर्सेस म्हणजे काय, बेसिकली जे काही सरकारकडे म्हणा की आपल्या देशाकडे म्हणा, आपल्या इकॉनॉमीमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, मग ते नॅचरल रिसोर्सेस पकडा काय, किंवा मग आपण म्हणूया आपल्या सेव्हिंग्स पकडा काय, जे काय आपण काय जे आपण सेव्ह करतो, जे काही आपण पैसा सेव्ह करतो घरात, तोच शेवटी आपण कुठेतरी एखाद्या बँकेमध्ये डिपॉझिट करतो, तोच पैसा काय होतो नंतर इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्या इकॉनॉमीमध्ये पडतो, ठीक आहे ना, भांडवल म्हणून तो पडत असतो. तर त्याचं मोबिलायझेशन आपण कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला कदाचित प्रश्न विचारला याच्यामध्ये जाऊ शकतो. ग्रोथ मध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर बेसिकली ग्रोथ म्हणजे वाढ आपण म्हणतोय. तर या वाढ आणि विकास याच्याबद्दलच्या डिबेट बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की ग्रोथ होते पण डेव्हलपमेंट होत नाही असं का होऊ शकतं. होऊ शकतं का, असं होऊ शकतं की
तुमचा जीडीपी खूप चांगला पुढे चाललाय पण विकास मात्र त्या प्रमाणामध्ये होत नाही, म्हणजे एसडीआयच्या इंडिकेटरमध्ये मात्र आपण माग आहोत. तर याच्याबद्दल मग आपल्याला काय डिबेट बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कदाचित काय अमर्त्य सेन यांचा कॅपॅबिलिटी अप्रोच याच्यामध्ये येऊ शकतो, एसडीआयची बेसिक संकल्पना त्याच्यामध्ये येऊ शकते, किंवा एसडीआय आणि आयएसडीए आपण म्हणतो इक्विटी ऍडजस्टन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे याच्याबद्दलचा पण प्रश्न येऊ शकतो. आणि नंतर काय मग इकडे एम्प्लॉयमेंट बद्दल पण आपल्याला प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. आता एम्प्लॉयमेंट मध्ये काय येऊ शकतं, तर एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने अनएम्प्लॉयमेंट येऊ शकतं, अनएम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने स्किल डेव्हलपमेंट येऊ शकतं. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये इन जनरल विचारल्या जाऊ शकतात. आता लक्षात घ्या, हा ग्रोथचा जो टॉपिक आहे त्याच्याच अनुषंगाने ज्या काही आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत, कुठल्या नॅशनल इन्कम वाल्या, ओके, किंवा काय जीडीपी वन, किंवा काय जीव्हीए वाली जी कन्सेप्ट आहे हे आपली काय क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणा किंवा क्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणा, त्याच्याबद्दलच्या संकल्पना पण बेसिकली विचारल्या जाऊ शकतात. मला वाटतं आयोगाने एकदा प्रश्न विचारला की 2015च्या आधीचं जीडीपी मोजण्याची पद्धत आणि 2015च्या नंतरची जीडीपी मोजण्याची पद्धत, म्हणजे समजा जीव्ही आपण आणलाय त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत का, डिसएडव्हान्टेज आहेत का, याच्याबद्दल सुद्धा आयोग तुम्हाला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. या अनुषंगाने हे काही नॅशनल इन्कमच्या संकल्पना माहिती पाहिजेत, किंवा नॅशनल इन्कम मध्ये काही त्रुटी आहेत का, म्हणजे मोजण्यामध्ये काही त्रुटी असू शकतात का, जीडीपी मधल्या काही त्रुटी असू शकतात का, याच्याबद्दल पण आपल्याला प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना. पुढचा टॉपिक काय बघा, खूप जास्त ब्रॉड टॉपिक आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट असं म्हणलेलं आहे, सर्वसमावेशक वाढ. आता जर आपण 11व्या आणि 12व्या प्लॅनचं जर काय म्हणूया हेडिंग बघितलं, तर प्लॅनच्या नावामध्येच इन्क्लुझिव्ह ग्रोथ होत ना, सर्वसमावेशक वाढ किंवा विकास होतो. आता इथे सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे या पर्टिक्युलर काय म्हणूया सिलेबस पॉईंट बद्दल सुद्धा पुन्हा एकदा प्रश्न कशामध्ये येऊ शकतो, ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंटचा जो डिबेट आहे तो पुन्हा एकदा इथे सुद्धा इन्क्लुझिव्ह ग्रोथ वरती विचारला जाऊ शकतो. का तुम्ही ग्रोथ करताय बट इट इज नॉन इन्क्लुझिव्ह, म्हणजे ग्रोथ होते आहे पण ती काय आहे, सर्वसमावेशक नाहीये किंवा असमावेशी आहे, लोकांना सोडून देत आहे. लोएस्ट क्विंटाईलची पॉप्युलेशन आहे आपली, त्याच्याकडे काहीच काय म्हणूया वापर्स काय इन्कम नाहीये, किंवा त्यांचं इन्कम कमी आहे ना, किंवा पर्चेसिंग आपण म्हणण्यामुळे पॉवर जी आहे ती कमी आहे. जर या गोष्टी जर तुम्हाला याच्यामध्ये दिसल्या तर ती नुसतीच ग्रोथ आहे, मग इन्क्लुझिव्ह ती नाहीये. किंवा काय अजून एक आयोगाचा खूप हॉट फेवरेट एरिया आहे तो म्हणजे कुठला, जॉबलेस ग्रोथ. आता तुम्ही जॉबलेस ग्रोथ या ग्रोथ मध्ये पण घेऊ शकता, या इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये पण घेऊ शकता, किंवा तुम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये पण घेऊ शकता. म्हणजेच काय, हा जो टॉपिक किंवा हा जो क्वेश्चन असेल जॉबलेस ग्रोथ वाला वगैरे, हा क्वेश्चन कसा असेल एक प्रकारे तो तुम्हाला इन जनरल 2-3 टॉपिकला किंवा 2-3 सिलेबस पॉईंटला मिळून सुद्धा विचारला जाऊ शकतो. हा खूप कोर एरिया आयोगाचा विचारण्याचा की जॉबलेस ग्रोथ आपल्याकडे परत परत का दिसून येते का दिसून आली आहे वगैरे. सो इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये आपल्याला जॉबलेस ग्रोथ असेल किंवा काय तसे वेगळे अँगल्स असतील हे करणं गरजेचं आहे. आता बघा इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये अजून काय येऊ शकतं, तर हेल्थ किंवा एज्युकेशनचा जर विचार केला तर हे जे काही सोशल सेक्टर्स आहेत तर याच्यावरती आपण आतापर्यंत आपलं स्पेंडिंग कसं ठेवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा कोठारी कमिशन आपल्याला म्हणते 6% स्पेंड करा, किंवा नॅशनल हेल्थ पॉलिसी आपल्याला म्हणते समजा 2.5% तुम्ही स्पेंड करा. पण जर आपण एवढं स्पेंडच करत नाहीये जीडीपीच्या, तर मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी होईल, बरोबर ना. तर या अनुषंगाने सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला जातो कशामध्ये, इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये. इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये परत एकदा नेहमीचा आपला आवडता क्वेश्चन तो म्हणजे कुठला, स्किल डेव्हलपमेंटचा. स्किल डेव्हलपमेंट हे डिरेक्टली संबंधित आहे कशाच्या बाबतीमध्ये, इन्क्लुझिव्ह ग्रोथशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. बट इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये अजून एक कुठला अँगल आहे सगळ्यात महत्वाचा अँगल, तो म्हणजे कुठला, एक प्रकारे त्याला आपण म्हणूया इंटरजनरेशनल. ठीक आहे, लिहितो इन्क्लुझिव्ह ग्रोथ मधले 2 अँगल कोणते होऊ शकतात बघा. एक आहे इंटरजनरेशनल, ठीक आहे, इंटरजनरेशनल, आणि काय दुसरं आहे इंट्रा जनरेशनल. आता इंट्रा जनरेशनल म्हणजे काय, आपली जी जनरेशन आहे आत्ताची सध्याची जनरेशन आहे त्या जनरेशन मध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ. मग त्या जनरेशन मधली इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी, तर एक प्रकारे आपल्यामध्ये जी सध्याची इनइक्वॅलिटी आहे ती आपल्याला काय करायला काढून टाकायला लागेल. म्हणजे गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, याच्याबद्दल जे आपण परत परत बोलतो, ठीक आहे ना, तर ते म्हणजे काय, तर एक प्रकारे इंट्रा जनरेशनल इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आपल्या आपल्या जनरेशन मध्येच आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, इंटर जनरेशनल सुद्धा आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ लागेल. म्हणजे काय, फक्त आपल्या जनरेशनचीच काय झाली, ग्रोथ झाली, ओके. पण काय पुढच्या जनरेशनसाठी मात्र आपण काय करून ठेवलं, आपण आपलं एन्व्हायरमेंट किंवा आपण म्हणूया आपल्या इकॉनॉमीचं नुकसान करून ठेवलं, आणि पुढच्या जनरेशनचं मात्र नुकसान झालं, किंवा इन जनरल आपण म्हणूया की पुढच्या जनरेशनचं काय भविष्य कॉम्प्रोमाइज केलं आपण, आणि आपण आपल्या आपल्या जनरेशनसाठीच काय करून घेतलं, ग्रोथ करून घेतली. तर हे पण चालणार नाही. इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय म्हणते, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे पण सांगते की इंटर जनरेशनल सुद्धा पॅरिटी असायला पाहिजे. मग इंटर जनरेशनल पॅरिटी असायला पाहिजे याचा अर्थ काय असतो सरळ सरळ, तो म्हणजे असतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास. म्हणजेच काय,
इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल विचारले जाऊ शकतात. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स खास करून जेसी साठी करत बसायचे का, तर तुम्ही प्रिलिम्सला केले असेल तर वेल अँड गुड, नसेल केले तर तुम्ही ते ट्रॅडिशनलीच करायला पाहिजे, लक्षात ठेवा. खास करून GS3 ला येऊनच तुम्ही ते करायला पाहिजे तसं नाही, पण प्रश्न येऊ शकतो. सांगायचा उद्देश हा आहे की इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अँगल येतात. ओके, कुठल्या कुठल्या अँगलने आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो हे तुम्हाला कळालं पाहिजे की या गोष्टी तुम्हाला ते विचारतील. आणि एक महत्वाचा पॉइंट आहे कुणाचा, UPSCचा किंवा याच्याबद्दलचा, तो म्हणजे काय, कॅपिटलिझम. कॅपिटलिझम, आता आपण तर काय केले, आपण मिक्स्ड इकॉनॉमी घेतली. भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, संमिश्र अर्थव्यवस्था. ना आपण पूर्णपणे कॅपिटलिझम घेतलेला आहे, ना आपण पूर्णपणे काय केलेलं आहे, सोशलिझम किंवा कम्युनिझम घेतलेला आहे. आपण कुठेतरी मिक्स घेतलेला आहे. मिक्स म्हणजेच काय, आपल्याकडे पब्लिक सेक्टर पण आहे प्लस आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टर पण आहे. मग आपण कसली इकॉनॉमी म्हणतोय, मिक्स इकॉनॉमी आहे. तर या मिक्स इकॉनॉमीमध्ये ठीक आहे, इतकीशी अडचण नाही. पण आयोग तुम्हाला काय प्रश्न विचारत आहे की जर समजा आपण कॅपिटलिझमला धरून चाललो, ठीक आहे ना, तर कॅपिटलिझम मध्ये किंवा भांडवलशाहीमध्ये आपण काय करू शकतो का, इन्क्लुसिव्ह ग्रोथ करू शकतो का, हा प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकतो किंवा विचारलेला आयोगाने आहे. आता असं प्रश्न आयोगाने काय विचारला असेल, लक्षात ठेवा की कॅपिटलिझम मध्ये एक प्रकारचा इनहेरंट काय इनहेरिटेड काय असतो, डिप्रेसर असतो. म्हणजे काय, कॅपिटलिझम मध्ये मुळातच एक घोळ असतो. कुठला घोळ असतो, तर कॅपिटलिझम मध्ये इन्क्लुसिव्ह ग्रोथला धक्का लागू शकतो. कारण का, कॅपिटलिझम मध्ये खूप जास्त प्रोडक्शन वाढेल, तुम्ही प्रचंड ग्रोथ करा, पण इनइक्वॅलिटी पण तितकी जास्त कॅपिटलिझम मध्ये वाढू शकते. कामगारांचं खूप मोठं शोषण होऊ शकतं. मार्क्स सरळ सरळ असं म्हणायचा, कार्ल मार्क्स काय म्हणायचा की भांडवलशाहीमध्ये, भांडवलवादामध्ये काय होतं, आहेरी आणि नाहेरी गट तयार होतात. त्याच्यामुळेच काय होतं, कामगारांचं शोषण होत जातं होत जातं होत जातं, ते परात्म भावामध्ये किंवा एलिनेशन मध्ये निघून जातात. भांडवलशाहीची मात्र खूप जास्त ग्रोथ होत जाते, इनइक्वॅलिटी खूप जास्त वाढत जाते. आणि मग अल्टिमेटली काय होतं, कामगारांच्या हातात पैसा राहत नाही. कामगारांच्या हातात पैसा राहिला नाही तर कामगार डिमांड करत नाही. डिमांड करत नाहीत तर मग काय होतं, इकॉनॉमीच्या ग्रोथला धक्का लागतो. म्हणजेच काय, कॅपिटलिझम एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ग्रो करत गेलं की अल्टिमेटली एक पॉइंट असा येतो की जिथून कॅपिटलिझमला रेसेशन मध्ये जावंच लागतं. कारण का, जर कुणीतरी खूप जास्त गरीब होत चाललेला आहे, त्याच्या हातामध्ये पैसाच नाहीये, तो डिमांडच करू शकत नाही, तर डिमांडच करू शकत नाही, तर अल्टिमेटली काय होणार आहे, कॅपिटलिझमला किंवा त्या ग्रोथ सायकलला धक्का लागेल, रेसेशन मध्ये आपण आपोआपच निघून जाऊ, असं ते म्हणत आहेत किंवा ते म्हणतात. सो कॅपिटलिझम बद्दलचा हा जो इनहेरिटंट डिप्रेसरचा एक जो डिबेट आहे ना, त्याच्याबद्दल सुद्धा आयोगाने किंवा युपीएससीने आतापर्यंत प्रश्न विचारले तुम्हाला दिसून येतील. हे काय आहे मग, इन्क्लुसिव्ह ग्रोथचे वेगळ्या प्रकारचे अँगल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा मग काय, आपण याच्यावरती काय काय मेजर्स आणलेले आहेत इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी, आतापर्यंत सरकारने काय केलं, काय नाही केलं. म्हणजे जर इन्क्लुसिव्ह ग्रोथचा जर विचार केला तर काँग्रेसचं सरकार असेल किंवा बीजेपी सरकार असेल, सगळ्यांनी आतापर्यंत डीपीएसपी मधल्या किंवा समाजवादाच्या पॉलिसीज वेगळ्या प्रकारच्या राबवण्याचा प्रयत्न केला. मग ती लाडकी बहीण योजनेचं एक्झाम्पल घ्या, का अजून तुम्ही आजीविका एक्झाम्पल घ्या, नॅशनल रुरल लाईव्हलीहुड मिशनचं एक्झाम्पल घ्या, का अजून तुम्ही कुठल्याही एम्प्लॉयमेंटच्या स्कीमचं एक्झाम्पल घ्या, हे सगळं कशामध्ये येतं, इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्येच येतं, लक्षात ठेवा. कारण का, इन्क्लुसिव्ह ग्रोथ हा शब्द काँग्रेस प्लॅन मध्ये वापरेल, सबका साथ सबका विकास हा नारा काय करेल, बीजेपी आपल्या इलेक्शन रॅलीज मध्ये देईल. म्हणजे काय, कुठलं जरी सरकार आलं आपल्याकडे तर शेवटी इन्क्लुसिव्ह ग्रोथ वरती फोकस सरकारचा आहेच आहे, तो चेंज होणार नाही, लक्षात ठेवा. सो हे खूप जास्त महत्वाचं. त्याच्यानंतर काय, गव्हर्नमेंट बजेटिंग. तर मी तुम्हाला मगाशी किंवा मागच्या लेक्चरमध्ये म्हणलं होतं, काय म्हणलं होतं, ह्या गव्हर्नमेंट बजेटिंग हा खूप वेग पॉइंट आहे, ठीक आहे ना. आणि काय आहे, याची व्याप्ती पण खूप जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही स्कोप बघितला तर खूप जास्त आहे. गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये काय येत नाही ना, सगळंच येतं. म्हणजे जर तुम्ही अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बघितलं तर कितीतरी संकल्पना येतील, मग आपल्याला माहित नाही की याच्यामध्ये नेमकं ते काय विचारतील. पण जर युपीएससीचा ट्रेंड बघितला तर गव्हर्नमेंट बजेटिंग वरती त्यांनी त्यातल्या त्यात खूप कमी प्रश्न विचारले आहेत. प्रश्न त्यांचे कुठे आहेत, अॅग्री इकॉनॉमीवरती, किंवा हा जो पॉईंट आहे कुठला, मेजर क्रॉप्स वाला किंवा 4 नंबरचा जो पॉईंट आहे, त्याच्या खालचे जे काही पॉईंट आहेत त्याच्यावरती आयोगाने जास्त प्रश्न विचारले आपल्याला सरळ सरळ दिसून येतो. ओके, सो गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलं, का काय अपेक्षित आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट काय आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे, ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी विचारलेल्या आहेत. किंवा काय, त्यांनी आपल्याला काय विचारलंय, टॅक्स एक्सपेंडिचरची संकल्पना काय असते, टॅक्स एक्सपेंडिचरची संकल्पना काय असते, म्हणजे आपण करांचा जो खर्च म्हणू, ठीक आहे ना, तर ते जे काही संकल्पना आहे ती काय असते. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं असतं की सरकारने एखाद्या गोष्टीमध्ये कर गोळा करणं अपेक्षित आहे, पण तिथं काय केलं जातं, टॅक्सचे इन्सेंटिव्ह, टॅक्सच्या बाबतीमध्ये इन्सेंटिव्ह दिला जातो. तर हेच एक प्रकारे काय असतं, टॅक्स एक्सपेंडिचर असतं असं म्हणायला हरकत नाही. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आयोगाने तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या. किंवा काय, आयोगाचा खूप आवडता क्वेश्चन किंवा आवडता एरियामध्ये याच्यामध्ये बजेटिंग मध्ये काय असू शकतो, तो म्हणजे कोणता,
जेंडर बजेट. आता हा एरिया तर एमपीसीचा पण आवडता राहिलेला आहे, ठीक आहे ना. जेंडर बजेट, मग आपल्याला कायमशी आता वाक्यपाठ काय, जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र बजेट नसतं वगैरे वगैरे. तर ते त्या अनुषंगाने तुम्हाला कंपल्सरी काय या गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये प्रश्न येऊ शकतो. किंवा अजून एक आवडता क्वेश्चन आयोगाचा तो म्हणजे कुठला किंवा विचारला जाऊ शकतो तो म्हणजे फर्मी, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपण म्हणूया बजेटरी मॅनेजमेंट. म्हणजेच काय, जे काय आपलं फिस्कल डेफिसिट आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, ते आपण कंट्रोलमध्ये ठेवून, म्हणजे त्या गव्हर्नमेंटनी स्वतःच एक्सपेंडिचर जे आहे एक प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवणं, डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवणं, यासाठी आपण एक कायदा आणला होता. तर त्या कायद्याच्या प्रॉज अँड कॉन्स बद्दल, त्याच्या रॅशनॅलिटी बद्दल सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले दिसून येतात. मग तशाच प्रकारच्या जर गोष्टी अजूनही काही असतील किंवा आपलं फिस्कल डेफिसिट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट किंवा प्रायमरी डेफिसिट या जर गोष्टींबद्दल आता जर काही चर्चा चालू असेल तर त्याच्यावरती सुद्धा आयोग तुम्हाला काय करू शकतं, प्रश्न नक्कीच विचारू शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट बजेटिंगचा स्कोप जो आहे ना तो वेगळा आहे. म्हणजे आपण जे इन जनरल विचार करतो तसं नाहीये. बजेटचे 60 टप्पे का 60 हा ठीक आहे, मे बी विचारलं जाईल किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स माहित नाही आपल्याला, विचारले जातील. पण ते जीएस2 मध्ये जास्त अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. इकडे जर तुम्ही युपीएससीचे प्रश्न बघितले तर त्यांचा अँगल जो आहे विचारण्याचा तो वेगळा दिसून येतो. एमपीएससीचे पेपर आल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी सापडायला लागेल किंवा वेगळं आपल्याला अनालिसिस करायला लागेल. आता सध्या हे अनालिसिस आपल्याकडे आहे. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कुठला, मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टम्स, नंतर काय स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यूज अँड रिलेटेड कॉन्स्टंट्स, ही टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. आता बघा, या टॉपिकला तुम्हाला काय करायचं आहे, 10 स्टार काय, 5 स्टार काय, किती स्टार करायचं तेवढे करून घ्या. का बरं, हा क्वेश्चन रिपीटेडली आयोगाने विचारलाय, ठीक आहे ना. किंवा हा पॉईंट जो आहे सिलेबस पॉईंट, त्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन आयोगाने विचारलेत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा कळेल की हा खूप व्हेग, व्हास्ट, ठीक आहे ना, खूप जास्त स्कोप असणारा टॉपिक आहे ना. डिकोड करायला लागेल किंवा नेमक्या याच्यात काय काय करायचं. इथं मात्र त्यांनीच डिकोड करून दिले. का बरं, बघा म्हणजे मेजर क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री म्हणजे काय, पूर्ण भारताचा जर विचार केला तर आपला क्रॉपिंग पॅटर्न कसा आहे. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, बाबा आपण वर्षामधून किती पिकं घेतो, ठीक आहे ना. किंवा काय, पण सीझन नुसार कुठली पिकं घेतो, किंवा काय, भारताच्या कुठल्या रिजन मध्ये कुठली पिकं का घेतली जातात. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला काय करायचं, क्रॉपिंग पॅटर्न करायचं आहे, लक्षात ठेवा. मग मी महाराष्ट्राला क्रॉपिंग पॅटर्न विचारतील, विदर्भामधला काय क्रॉपिंग पॅटर्न आहे, किंवा आपण म्हणजे मराठवाड्यातलं काय आहे, किंवा काय इकडे काय पश्चिम महाराष्ट्रातलं काय. मग आपल्याकडे ऊस कुठे घेतला जातो, ऊस कुठे घेतला नाही जात, ठीक आहे. ऊस कुठे घेतला गेला नाही पाहिजे पण तरी पण घेतला जातो, मग त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे का. या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या एक प्रकारे खरं तर त्या जनरल जीकेच्या किंवा जनरल नॉलेजच्या पण आहेत, पण काय त्याच्याबद्दल आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले याच्यामध्ये सरळ सरळ दिसून येतात. सो मेजर क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न बद्दल आपल्याला क्वेश्चन नेमका विचारला जाऊ शकतो. आता बघा, या पर्टिक्युलर सिलेबस पॉईंट बद्दल जर तुम्ही प्रश्न बघितले आयोगाचे, ठीक आहे, कोणाचे, युपीएससीचे जर प्रश्न बघितले, त्यांनी तुम्हाला कसे प्रश्न विचारले. याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला विचारलंय की राईस आणि व्हीट हा क्रॉपिंग पॅटर्न आपण का धरून ठेवला होता, म्हणजे राईस आणि व्हीट मध्येच प्रोडक्शन का जास्त झालं. मे बी आता त्यांना काय करायचं, ग्रीन रिव्होल्युशन. त्या ग्रीन रिव्होल्युशनच्या काय म्हणूया आपण, एक प्रकारे HYTs, ठीक आहे ना, किंवा आपण म्हणूया हाय यील्डिंग व्हरायटीज आपण HYVs म्हणतो. तर त्या गोष्टी असतील किंवा त्याचे प्रॉज अँड कॉन्स असतील, याच्या अनुषंगाने तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे असेल. किंवा काय, ते तुम्हाला आता जर तुम्ही रिसेंट क्वेश्चन बघितलात, कुठल्याही युपीएससीचे जर रिसेंट क्वेश्चन बघितलात, तर ह्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये का चेंज होतो याच्याबद्दल पण आयोग तुम्हाला प्रश्न विचार. आता क्रॉपिंग पॅटर्न मध्ये चेंज कशानुसार होऊ शकतो, भौगोलिक परिस्थितीमुळे वगैरे तर होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देशाच्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये चेंज होऊ शकतो कुणामुळं, गव्हर्नमेंटमुळे सुद्धा चेंज होऊ शकतो आणि ग्लोबलायझेशनमुळे सुद्धा चेंज होऊ शकतो, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटमुळे सुद्धा चेंज होऊ शकतो आणि ग्लोबलायझेशनमुळे पण चेंज होऊ शकतो. गव्हर्नमेंटमुळे का चेंज होतो, तर गव्हर्नमेंट कुठल्या पिकांना एमएसपी देत आहे, ठीक आहे ना, किती एमएसपी देत आहे, याच्यानुसार काय करतील शेतकरी आपलं कुठलं पिकं घ्यायचे ते ठरवतील. हे झालं गव्हर्नमेंटमुळे चेंज होणं. ग्लोबलायझेशनमुळे चेंज होऊ शकतं का, तर ग्लोबल मार्केटमध्ये कुठल्या ऍग्रिकल्चर कमोडिटीजला खूप जास्त वाव आहे, त्याच्यानुसार काय होऊ शकतं, आपली पिकं बदलू शकतात असं म्हणलेलं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं, पी साईना त्यांचं पुस्तक आहे, दुष्काळ आवडी सर्वांना. तर त्या पुस्तकामध्ये एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्रॉट असं पुस्तक आहे. पी साईनाथ हे द हिंदू न्यूजपेपरच्या आधीचे संपादक होते, ठीक आहे. आता एन राम, नंतर ते एन राम पण तिथून बाहेर गेले वगैरे, जे काय असेल ठीक आहे. एन राम, सिद्धार्थ वरदराजन वगैरे ही सगळी लोक त्याच्यामध्ये हिंदूमध्ये होती, द हिंदू वर्तमानपत्रामध्ये. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट असं मेन्शन केलं की विदर्भामधला कापूस, विटिकोटा, त्याचं आणि ग्लोबलायझेशन किंवा ग्लोबल मार्केटचं जे कनेक्शन आहे त्याच्याशी त्यांनी ते संबंध जोडलेला आहे की बीटी कॉटन किंवा काय, पण कापूस का जास्त उत्पादन करायला लागलो वगैरे.
तर या गोष्टी काय आहेत, तर ग्लोबलायझेशनमुळे तुमच्या कशावरती इम्पॅक्ट होऊ शकतो, क्रॉपिंग पॅटर्नवरती चेंज होऊ शकतो. सरकारच्या धोरणांमुळे काय होऊ शकतं, क्रॉपिंग पॅटर्नवरती चेंज होऊ शकतो, लक्षात ठेवा. आता सरकारच्या धोरणांमध्ये अजून एक गोष्ट दिसू शकते का, ती म्हणजे कोणती, जी आयोगाने विचारली खरं तर, ह्याच्यावरती पण आयोग विचारतो प्रश्न काय, की गव्हर्नमेंटमुळे कसा क्रॉपिंग पॅटर्न चेंज होतो, कुठलं पिकं घ्यायची कसं चेंज होतं. गव्हर्नमेंटमुळे अजून एक गोष्ट होऊ शकते का, ती म्हणजे कुठली, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. म्हणजे काय, आजवर आपण समजा आपण अन्नधान्य भरडधान्य वगैरे आपण जे काय म्हणतो, त्याच्यावरती समजा आपला काय आहे की फूड सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये किंवा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय व्हायचं, आत्मनिर्भर व्हायचं, म्हणून आपण त्याचा सगळं फोकस इथे लावला. पण काय, आता मात्र हॉर्टिकल्चरकडे आपण वळतोय का, येस. तर हॉर्टिकल्चरचं महत्व वाढणं म्हणजेच क्रॉपिंग पॅटर्न चेंज होणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. येस, त्याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. किंवा काय, क्रॉपिंग पॅटर्न अजून कसा चेंज होऊ शकतो, पल्सेसचा जर विचार केला, डाळींचा जर विचार केला, तर डाळींच्या बाबतीमध्ये काय झालंय का बाबा, अवेअरनेस वाढलाय का लोकांमध्ये, किंवा काय पल्सेसचं आपण प्रोडक्शन आणखी जास्त करायला लागलोय का, तेवढंच आहे, स्टॅग्नंटच आहे, याच्याबद्दल सुद्धा काय होऊ शकतं, ट्रेंड बद्दल आपल्याला लिहावं लागू शकतं. मे बी प्रश्न डिरेक्टली नाही येणार, पण लिहावं लागू शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट आहे क्रॉपिंग पॅटर्नच्या चेंजमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते, ती म्हणजे कोणती, खूप पॉप्युलर आहे सध्या आता, ती म्हणजे कोणती, श्री अन्न. श्री अन्न, श्री अन्न काय आहे मग, मिलेट्स. ठीक आहे ना. आपण काय केलं, मिलेट्स साठी खास इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आपण काय केलं, एक प्रकारे साजरं केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग मिलेट्स म्हणजे आपण म्हणतोय की हे जे काही ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप्स असतील, ठीक आहे ना, ज्याच्यातून आपण काय करू शकतो, एक प्रकारे प्रोटीन म्हणा किंवा फायबर्स म्हणा, आपल्या अन्नधान्यामधले वाढवू शकतो, न्यूट्रिशियस व्हॅल्यू आपण आपल्या ह्याची वाढवू शकतो. तर हे सुद्धा एक प्रकारचा क्रॉपिंग पॅटर्न मधला चेंज आहे का, सरकार त्याला पुश करतंय का, याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला क्रॉपिंग पॅटर्नचा विचार करायचा आहे. किंवा मग क्रॉपिंग पॅटर्न मध्ये काही चॅलेंजेस असतात का, बरं तो चुकीच्या पद्धतीने जात असेल तर त्याला बदलण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील का वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की क्रॉपिंग पॅटर्न जे काही त्यांनी म्हणलंय त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे अँगल इथे सापडायला लागतील. सो इथं सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात. ठीक आहे ना. म्हणजे काय, राईस आणि व्हीट बद्दल प्रश्न विचारणं, मिलेट्स बद्दल प्रश्न विचारणं, हॉर्टिकल्चर बद्दल प्रश्न विचारणं, पल्सेसच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारणं, रिजन वाईज काय चेंज झालं का विचारणं, ग्रीन रिव्होल्युशनचे तोटे विचारणं वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी काय होऊ शकतात, तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन. ठीक आहे ना, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन आणि इरिगेशन सिस्टम्स अँड स्टोरेज. आता इरिगेशन म्हटल्यानंतर खरं तर हा टिपिकल जॉग्राफी किंवा ऍग्रिकल्चरवाला पार्ट. येस, टिपिकल जॉग्राफी ऍग्रिकल्चरवाला पार्ट. मग तुम्हाला काही त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज फार जास्त माहिती पाहिजेत का प्रत्येक इरिगेशनच्या याच्या, तर त्याच्यावरती आयोगाने कमी प्रश्न विचारले की कुठल्या इरिगेशनचा काय बेनिफिट आहे वगैरे, म्हणजे अॅग्री टाईप आपण म्हणतो ना, तर तसा प्रश्न आयोगाने कमी विचारला. आयोग तुम्हाला काय करेल, एक प्रकारे आयोग तुम्हाला वॉटरशेड डेव्हलपमेंट बद्दल प्रश्न विचारताय. ठीक आहे ना, वॉटरशेड डेव्हलपमेंट बद्दल प्रश्न विचारते, पाणलोट क्षेत्राबद्दल प्रश्न विचारेल. ठीक आहे ना. किंवा काय, आपल्याकडच्या ज्या काही योजना आहेत कशाबद्दलच्या, या सिंचनाच्या वगैरे योजना, त्याच्याबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. किंवा काय, जी काय आपली प्रधानमंत्र्यांच्या नावाने सिंचाई योजना आहे, कृषी सिंचाई योजना, याच्याबद्दल आपल्याला बेसिक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण का, मायक्रो इरिगेशन, प्रिसिजन इरिगेशन, या बेसिक गोष्टी आहेत किंवा खूप की वर्ड्स असणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती खूप स्पेसिफिक क्वेश्चन आपल्याला आयोग ह्या इरिगेशन मध्ये विचारू शकतो. ठीक आहे ना. किंवा आपल्या इरिगेशन समोर काय चॅलेंजेस आहेत वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या बेसिक गोष्टी आयोग आपल्याला काय करू शकतं, प्रश्न विचारू शकतं, लक्षात ठेवा. किंवा कुठे आपण चुकलो, इरिगेशनच्या बाबतीमध्ये आपण काही चुकलो का, ठीक आहे ना, हे पण विचारलं जाऊ शकतं. कधी कधी असं आहे की आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असं पण आहे की इरिगेशन काय केलं जातं, इरिगेशन करून ऊस लावला जातोय ड्रॉट प्रोन एरियाज. हे डिस्टॉर्टेड आपण म्हणूया क्रॉपिंग पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. आणि डिस्टॉर्टेड क्रॉपिंग पॅटर्न वरती भरपूर लोकांनी आतापर्यंत वेगळ्या प्रकारे टीका केलेली आहे, वेगळ्या समित्यांनी पण टीका केली आहे. सो हे जे आहे तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचे हे इरिगेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे मला सांगायचं हे आहे की इरिगेशन म्हणजे टिपिकल ऍग्रिकल्चरच्या अनुषंगाने ऍग्रीसाठीचे आपण कुठे ऑब्जेक्टिव्ह मध्ये करायचो तसंच प्रश्न येतील असं नाही. अनालिटिकल इकॉनॉमिक वेनी किंवा इकॉनॉमिक्सच्या पद्धतीने प्रश्न ते तुम्हाला विचारण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर काय, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट ऑफ मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस इश्यूज रिलेटेड आणि कन्स्ट्रेंट असं विचारलं म्हणलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय, जे काही कृषी उत्पन्न आहे आपलं, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला त्यांनी म्हणलेल्या. आता हमखास 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 कुठे, या ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसच्या बाबतीमध्ये हा प्रश्न येतोच येतो. काय, किंवा त्याच्या स्टोरेजमध्ये, ट्रान्सपोर्टेशन मध्ये, मार्केटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहेत, मार्केटिंग स्टोरेज मध्ये याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे काय, कृषी उत्पन्न बाजार समिती, आपण एपीएमसी, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज आपण म्हणतो. तर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज असाव्यात का, नसाव्यात का, त्यासाठी एक मॉडेल ऍक्ट आणला होता, त्याच्यामध्ये काही होतं का, ठीक आहे ना, एपीएमसीज मुळे काही तोटा होतो का,
ठीक आहे ना, समजा त्याच्यामध्ये एजंट्स खूप तयार होतात, ठीक आहे ना, किंवा त्यांच्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज व्यवस्थित नसतात, किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फीस किंवा आपण म्हणूया पैसा जर तिथे द्यावा लागत असेल, त्याच्यामुळे प्रोड्यूसचं काय रेट वाढतोय, ठीक आहे, किंवा ग्राहकांचं पण नुकसान होतंय. सगळ्याचा अँगल विचार केला तर एपीएमसी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स पण आहेत, ठीक आहे ना. तर मग एपीएमसी बद्दल नक्कीच आपल्याला क्वेश्चन याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो किंवा विचारला गेलेला आहे. कशामध्ये? ऍग्रिकल्चर प्रोड्यूसच्या मार्केटिंग मध्ये म्हणा किंवा स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट मध्ये. ओके. सो आता त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला काही रिफॉर्म्स आणायचे किंवा नंतर काही एखादा कायदा वगैरे आला असेल, तो सुद्धा आपल्याला एपीएमसी बद्दल विचारला जाऊ शकतो. मी फार डेप्थ मध्ये नाही जाते आत्ताच. मला फक्त तुम्हाला एक आयडिया द्यायची आहे की प्रत्येक सिलेबस टॉपिक बद्दल आयोग नेमका कसं विचार करणार. आणि हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मध्ये कुठले इश्यूज असतात. कारण का ऍग्रिकल्चर जर इन्कम आपल्याला डबलिंग द फार्मर्स इन्कम आपण म्हणतो, जर फार्मर्स इन्कम आपल्याला डबल करायचं आहे, बेसिकली आपल्याला त्यांचं जे काही प्रोड्यूस आहे ना त्याची मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे करावं लागेल. तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ मार्केटिंग करावंच लागेल. यील्ड तर वाढवावीच लागेल, म्हणजे उत्पन्न तर वाढवावंच लागेल आपल्याला, किंवा जे काही पर हेक्टर यील्ड आहे आपल्याला ती वाढवावीच लागेल. पण का सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण आहे की आपल्याला त्यांचं जे प्रोड्यूस आहे ते कन्झ्युमर पर्यंत व्यवस्थित पोहोचवावं लागेल. त्यासाठी ज्या काही स्टोरेज फॅसिलिटीज लागतात, जे कोल्ड चेन लागतं समजा आपल्याकडे, ठीक आहे ना, किंवा त्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय की फार्म फ्रॉम, ठीक आहे, ठीक आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणतो आपण, एकच मिनिट. येस, ठीक. जतीन सर, हे जे काही पार्ट आहे तो एरर आलेला पार्ट नंतर वाटलं तर कट. ओके, ठीक आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल आपण बोलत होतो. तर सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, समजा आपण म्हणतोय की फ्रॉम फार्म टू फोर्क, म्हणजे काय, एखाद्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूस शेतापासून ते चमच्यापर्यंत, फोर्क म्हणजे आपण चमच्यापर्यंत, म्हणजे कन्झ्युमरच्या टेबल पर्यंत जाणं, तर ते खूप जास्त महत्वाचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, ऍग्रिकल्चरचे इन्कम किंवा फार्मर्स इन्कम डबल करू शकता. महत्वाचा घटक आहे त्यातला. सो याच्यावरती नक्की तुम्हाला काय या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल किंवा काय याची जी काही पूर्ण चेन असते ऍग्रिकल्चरल मार्केटिंगचे, त्याच्यामधले जे काही इश्यूज असतात त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर काय, ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. आता जी काही ई टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, आपण म्हणूया ई टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी. आता लक्षात ठेवा, फक्त ही टेक्नॉलॉजी या अनुषंगाने बघू नका या क्वेश्चनकडे किंवा या सिलेबस पॉईंटकडे. आयोग तुम्हाला डिरेक्टली विचारू शकतं का, येस ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स, येस विचारू शकतं. मग आहे की आता आपल्याकडे एम किसान पोर्टल आहे, ठीक आहे ना, म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी आपल्याकडे काय आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत, किंवा काय ई टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध करण्यात आले, किंवा काय ई नाम आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. म्हणजे नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटच आपण काय करून टाकलंय, ऑनलाईन स्वरूपाचं करून टाकलेलं आहे. तर या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत की ज्या ई टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवू शकतो किंवा त्यांना त्याच्यातून मदत करू शकतो. डिरेक्टली सिलेबस पॉईंट आहे, डिरेक्टली या सिलेबस पॉईंटवरती आयोग काय करतात, प्रश्न विचारू शकतो, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आता हे बघ काय झालं, इरिगेशन सिस्टम स्टोरेज झालं, ओके, आणि प्रोडक्शन पण झालं, टेक्नॉलॉजी ऑफ फार्मर, सॉरी, टेक्नॉलॉजी सुद्धा झालेला आहे पॉईंट. पुढचा पुढचा पॉईंट घेऊया. काय म्हणताय, इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट इनडायरेक्ट फार्म सबसिडीज आणि मिनिमम सपोर्ट प्राइस वगैरे म्हणलेला आहे. आता बघा, वरचा पॉईंट जर बघितला तुम्ही, कुठला, हा जर पॉईंट बघितला, पॉईंट नंबर 4, रेशोमध्ये क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉप्स बद्दल विचारले, इरिगेशन बद्दल विचारलंय, ही टेक्नॉलॉजी विचारलंय. सगळ्यावरती प्रश्न आलेत का युपीएससी मध्ये, यस आलेले आहेत. म्हणजेच काय, तो पुन्हा एकदा खूप हॉट फेवरेट एरिया आहे. तसाच काय, जर खालचा जर पॉईंट बघितला तुम्ही 5 नंबरचा, तो सुद्धा ऍग्री इकॉनॉमी रिलेटेड आहे आणि हा सुद्धा आयोगाने परत परत विचारलेला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय आहे मग, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट फार्म सबसिडीज म्हणलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन काय होऊ शकतो, की तुम्हाला सरळ विचारतील की डायरेक्ट फार्म सबसिडीज कुठल्या असतात आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडीज कुठल्या असतात, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही डीबीटी मध्ये डायरेक्ट घेऊन टाका, ठीक आहे, एमएसपी ला पण तुम्ही डायरेक्ट मध्ये घेऊन टाका, किंवा काय तुम्ही इनडायरेक्ट मध्ये काय करून टाका, मग जे काही वीज सवलत वगैरे दिली जाते किंवा जे काय असेल ते तुम्ही त्या प्रकारे काय करू शकता, एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन त्याचं करू शकता. सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडीज वरती डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, हे तरी आपल्याला कळतंय. नंतर काय, एमएसपी बद्दल पण त्यांनी विचारलेलं आहे किंवा म्हणलेलं आहे. मग आता एमएसपी काय आहे, एमएसपी ची संकल्पना काय आहे,
मग एमएसपी काही क्रॉपसाठी असते, एफआरपी कोणासाठी असते, ऊसासाठी असते. मग फेअर अँड रिन्युएबिलिटी प्राइस म्हणजे काय वगैरे याच्याबद्दल बेसिक क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात, लक्षात ठेवा. किंवा काय एमएसपी बद्दल जर समजा एखाद्या काय म्हणूया काय त्या समितीने रेकमेंडेशन वगैरे दिली असेल, तर त्या समितीच्या रेकमेंडेशन बद्दल वगैरे सुद्धा आपल्याला 2-3 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये काहीतरी माहिती पाहिजे. एकदमच ब्लँक आहे असं नका नाही झालं पाहिजे. कारण पुन्हा एकदा स्पेसिफिक क्वेश्चन आहे का? येस, सॉरी, स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आहे का? येस. सो स्पेसिफिक क्वेश्चन आपल्याला याच्याबद्दल ते विचारू शकतात, एवढं माहिती पाहिजे. का एमएसपी महत्वाचं? जे काही फार्म लॉज होते ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा एमएसपी वरून खूप जास्त वाद झालेला होता. म्हणजे फार्म लॉज मध्ये एका बाजूला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा इश्यू होता, एका बाजूला काय होता ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंगचा कमिटीचा इश्यू होता किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा इश्यू होता. तसाच काय एक महत्वाचा इश्यू कुठला होता? एमएसपीचा पण होता. तर या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला, ठीक आहे ना, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एमएसपी हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यावरती तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन विचारेल. आता हे आठवलंच आहे म्हणून का, तर फार्म लॉज सुद्धा बेसिक माहिती पाहिजे. तिथून ते 3 लॉज होते, ते 3 लॉज का मागे घेण्यात आले वगैरे, ठीक आहे ना. तर हे बेसिक तुम्हाला ऍग्री इकॉनॉमी मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर काय पीडीएस बद्दल त्यांनी स्पेसिफिक गोष्टी मेन्शन केल्या. आता पीडीएसचा सिलेबस कसा मेन्शन केला बघा. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याचे ऑब्जेक्टिव्ह हा सब पॉईंट त्यांनी स्वतः मेन्शन केला. नंतर काय फंक्शनिंग सुद्धा स्वतःच मेन्शन केलं. लिमिटेशन्स, रिव्हॅम्पिंग, इश्यूज ऑफ बफर स्टॉक किंवा इथपर्यंत आपण पकडूया. म्हणजे काय पीडीएसचे जे काही सिलेबस पॉईंट आहेत त्यांनी खूप जास्त डिकोड करून दिलेले आहेत. कुठले? की पीडीएस मध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्ह, फंक्शनिंग किंवा आपण म्हणूया लिमिटेशन्स अँड रिव्हॅम्पिंग. म्हणजेच ते तुम्हाला नक्की विचारतील की आपल्या पीडीएस मध्ये चॅलेंजेस काय आहेत. चॅलेंजेस काय आपल्या पीडीएस मधला सगळ्यात मोठा इश्यू कुठला होता किंवा कुठला म्हणतो आपण, तर टार्गेटेड बेनिफिशरीज नसतं. आपण टार्गेटेड पीडीएस वगैरे पण आणलं, पण काय बेनिफिशरी टार्गेटेड नसतं आणि त्याच्यामुळे काय होणं, आपलं जे काही रेव्हेन्यू एक्सचेकर आहे त्याचा एक प्रकारे लॉस होणं, ही जी गोष्ट आहे तर याच्यावरती आपल्याला एम्फसाइज करावं लागेल. त्याच्यामध्ये काय करतील मग पीडीएसचे चॅलेंजेस विचारतील आणि काय मग पीडीएस मधले रिफॉर्म्स कुठले गरजेचे आहेत किंवा काय सरकारने आतापर्यंत पीडीएस मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिफॉर्म्स केले पण विचारतील. फॉर एक्झाम्पल आपण या काय ते आपलं वन नेशन वन रेशन कार्ड वगैरे वगैरे हे जे काही रिफॉर्म्स आहेत पीडीएस मधले याच्याबद्दल आपल्याला थोडं 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 माहिती पाहिजे, ठीक आहे ना. कारण पीडीएस हा स्पेसिफिक सिलेबस टॉपिक दिसतोय आणि मग स्पेसिफिक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेन्शन केलेल्या दिसतील, कुठल्या सब पॉईंट सुद्धा मेन्शन केलेले दिसतील. त्याच्यानंतर इश्यूज ऑफ बफर स्टॉक आणि फूड सिक्युरिटी असं म्हणलं. आता बघा इश्यूज ऑफ बफर स्टॉक्स आणि फूड सिक्युरिटी हे दोन्ही एकत्र चिकटून दिलेलं आहे. म्हणजे काय जर तुमच्याकडे बफर स्टॉक असतील तर तुम्ही फूड सिक्युरिटी चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकाल. मग ठीक आहे, फूड सिक्युरिटी बद्दल तर प्रश्न येतीलच, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही. पण बफर स्टॉक बद्दल सुद्धा प्रश्न येतील, लक्षात ठेवा. कारण जर तुमच्याकडे बफर स्टॉक नसेल तर तुम्ही फूड सिक्युरिटी मेंटेन करू शकणारच नाही. आणि तुमच्याकडे बफर स्टॉक नसेल तर ऐन वेळेला जर समजा काय झालं, शॉर्टेज झालं कमोडिटीचं किंवा आपण अन्नधान्यांचं, तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे फूड इन्फ्लेशन खूप जास्त वाढू शकतं. आणि याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय का, कशावरती, की आरबीआय फूड इन्फ्लेशन खूप जास्त कंट्रोल करू शकत नाही, ठीक आहे ना. आरबीआय मॉनिटरी पॉलिसी आणेल, ओके, रेपो, रिव्हर्स रेपो, बाकीचं सगळं काय करून बघेल आरबीआय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फूड इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये मात्र काय आरबीआयचे हात बांधले जातील का, तुमच्याकडे जर व्यवस्थित बफर स्टॉक नाही, मान्सूनला धक्का लागलाय, सप्लाय चेनची गडबड आहे, ठीक आहे ना, अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस जो आहे त्याचं मार्केटिंगच कमी पडतंय, ठीक आहे, ते काय कन्झ्युमर पर्यंत व्यवस्थित पोहोचतच नाहीये, तर ऑब्व्हियसली काय होऊ शकतं, ऑब्व्हियसली एक प्रकारे डिमांड जास्त आहे, कमोडिटी मात्र कमी पडते, सो इन्फ्लेशन नक्कीच वाढू शकतं. अशा प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील सो त्यासाठी आपल्यासाठी बफर स्टॉक खूप जास्त महत्वाचा बनतो. मग आता एमएसपी, बफर स्टॉक, पीडीएस या सगळ्या अनुषंगाने मग काय महत्वाचं बनतं, एक प्रकारे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पण तितकंच महत्वाचं बनतं कदाचित. त्याच्याबद्दल जर समजा थोडंसं आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारली तर ती सुद्धा माहिती पाहिजे किंवा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं बेसिक काय फंक्शन काय. ओके, इयर बियर मे बी तुम्हाला माहित नसेल, एक वेळ चालून जाईल, पण काय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बद्दल तुम्हाला बेसिक फंक्शन्स तुम्हाला कदाचित विचारले जाऊ शकतात किंवा लिहायची वेळ तुमच्यावरती याच्यामध्ये येऊ शकते. ओके, त्याच्यानंतर काय फूड सिक्युरिटी. आता फूड सिक्युरिटीचं काय आहे ना, की फूड सिक्युरिटी हा पर्टिक्युलर एक जरी शब्द असला तरी आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धत अशी असू शकते किंवा आयोग काय काय करू शकतं फूड सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये, एकतर बेसिक संकल्पना विचारेल, काय फूड सिक्युरिटी म्हणजे काय असतं. आणि मी पहिल्या लेक्चरमध्ये जसं सांगितलं तसं फूड सिक्युरिटी म्हणजे फक्त फूड अवेलेबल असणं असं जर बघितलं तर गोळ होईल. फूड अवेलेबल तर पाहिजेच पाहिजे, ठीक आहे ना, ते अफोर्डेबल पण पाहिजे, ते ऍक्सेसिबल पण पाहिजे, लक्षात ठेवा, आणि ते न्यूट्रिशियस पण पाहिजे, म्हणजे त्याची क्वालिटी पण तितकीच व्यवस्थित पाहिजे. जर ते सगळ्या गोष्टी नसतील तर फूड सिक्युरिटी असत नाही. ओके, सो फूड सिक्युरिटीच्या अनुषंगाने मग नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आलं काय किंवा फूड सिक्युरिटीची डेफिनेशन आली काय किंवा काय आपण म्हणूया एक प्रकारे काय ते फूड सिक्युरिटी ऍक्ट आला काय किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणूया काय नेमक्या तरतुदी आहेत वगैरे वगैरे.
तर या गोष्टी आपल्यासाठी काय होतील मग महत्वाच्या बनतील, लक्षात ठेवा. सो याच्यावरती हा प्रश्न विचारताय का? येस, त्यांनी विचारलेला. आता त्याच्यानंतर काय, परत एकदा त्यांनी काय केलं, टेक्नॉलॉजी मिशन्स असं म्हणलं. आता हे सुद्धा पुन्हा काय, आपण ते ई टेक्नॉलॉजी फॉर द एड ऑफ फार्मर्स या टेक्नॉलॉजी मिशन्सला आपण काय करू शकतो, जोडू शकतो. महत्वाचे हेडिंग माहित असेल तरी तेवढं चालून जाईल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ अॅनिमल रिअरिंग. इकॉनॉमिक्स ऑफ अॅनिमल रिअरिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, हे इन जनरल हा निग्लेक्टेड पार्ट आहे अभ्यास करताना. आपण ऍग्री इकॉनॉमी करतो किंवा आपण इकॉनॉमी करतो, पण त्याच्यामध्ये आपण अॅनिमल रिअरिंग पर्यंत किंवा लाईव्ह स्टॉक पर्यंत जाणं सहसा आपण म्हणजे अभ्यासाच्या बाबतीमध्ये कदाचित जात नाही. पण पुन्हा एकदा स्पेसिफिक सिलेबस पॉईंट दिला ना, तर व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. मग इकॉनॉमिक्स अॅनिमल रिअरिंग मध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, तर जे काही आपलं लाईव्ह स्टॉक आहे, ठीक आहे ना, लाईव्ह स्टॉक सेन्सस वगैरे होत असतं आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये आपल्या लाईव्ह स्टॉकची सध्याची कंडिशन नेमकी कशी आहे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, या अॅनिमल रिअरिंगच्या इकॉनॉमिक्सचं नेमकं पोटेन्शियल काय आहे, आपण किती त्याच्यामधून काय ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये ऍड करू शकतो, किंवा काय ऍग्रीकल्चर मध्ये फक्त ऍग्रीकल्चर येतं का, नाही तर ऍग्रीकल्चर अलाइड ऍक्टिव्हिटीज येतात. तर या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला कशाकडे पाहावं लागणार आहे, अॅनिमल रिअरिंग कडे पाहावं लागणार आहे. याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न बेसिक विचारू शकतो. फार काही किचकट नाही विचारणार, पण बेसिक प्रश्न विचारू शकतो. आता बघा, हे का महत्वाचं आहे इकॉनॉमिक्स ऑफ अॅनिमल रिअरिंग. ठीक आहे ना. जर तुम्ही युपीएससीचे पीवायक्यू बघितले, तर युपीएससीच्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला एक सरळ गोष्ट दिसून येईल, ती म्हणजे काय, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम है ना, हा एक पर्टिक्युलर सिलेबस पॉईंट आहे, किंवा सिलेबस पॉईंट म्हणण्यापेक्षा पीवायक्यू आहे. हा आयोगाने आतापर्यंत तुम्हाला 2 वेळा विचारला, आणि जर अनुषंगाने म्हणलं तर त्यांनी तुम्हाला हा प्रश्न 3 वेळा विचारला. ठीक आहे ना. याचा अर्थ काय आहे, तर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त ऍग्रीकल्चर म्हणून एखाद्या गोष्टीकडे बघायचं नाही. फक्त ऍग्रीकल्चर म्हणून त्या गोष्टीकडे बघायचं नाही. तर ऍग्रीकल्चरला जोड कशाची असली पाहिजे, ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीची असलीच पाहिजे. मग ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज मध्ये काय येणार आहे, अॅनिमल रेअरिंग येणार आहे का, येस अॅनिमल रेअरिंग येणारच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम काय म्हणते, एकात्मीकरण करा. कशाचं, कृषी क्षेत्राचं एकात्मीकरण करा. कशाबरोबर, कृषी क्षेत्राशी संबंधित जे इतर घटक आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया अॅनिमल रेअरिंग, याचं एकमेकांशी एकात्मीकरण करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की आपण अॅनिमल रेअरिंग करतोय, आपण पशुपालन करतोय, आणि ह्या पशुपालनाच्या माध्यमातून काय होत आहे, शेण गोळा होत आहे, आणि ह्या शेणखत आपण काय करू शकतो, समजा आपल्या फार्म मध्ये वापरू शकतो. मग हे फार्म मध्ये जे काही आपण शेणखत वापरत आहोत, त्याच्यामुळे काय होत आहे, आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकतोय. मग ऑर्गॅनिक फार्मिंग मधून लॉंग टर्म साठी काय होईल, सस्टेनेबिलिटी आपल्या ऍग्रीकल्चरची वाढेल, म्हणजे काय ऍग्रीकल्चरला मदत झाली. यालाच आपण काय म्हणू शकतो, बेसिकली इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणू शकतो. कृषी आणि अॅनिमल रेअरिंग एक एक्झाम्पल म्हणून घेतलं आपण, म्हणजे ऍग्री आणि ऍग्री अलाइड सेक्टर जे आहेत त्यांना एकत्रीकरण करायचं, त्यांचं एकात्मीकरण करायचं, आणि मग कृषी क्षेत्राकडे बघायचं. त्याला काय इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणायचं. याच्यावरती सुद्धा आयोग तुम्हाला काय करेल, प्रश्न विचारेल. मग तेव्हा तुम्हाला कशाबद्दल बोलावं लागेल, लाईव्ह स्टॉक बद्दल बोलावं लागेल, फिशरीज बद्दल बोलावं लागेल, किंवा काय रेशीम किड्यांच्या शेतीबद्दल बोलावं लागेल, कसं एकमेकांना काय ते पूरक असू शकतात वगैरे वगैरे, या गोष्टींबद्दल तुम्ही बोलू शकता. ठीक आहे ना. सो काय अॅनिमल रेअरिंगच्या अनुषंगाने इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम बद्दल वगैरे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हे माहिती असावं. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज असं म्हणलेलं आहे. आता बघा, हा जो सिलेबस पॉईंट आहे परत एकदा, तो सुद्धा काय परत एकदा ऍग्रीशी संबंधित आहे असं म्हणायला हरकत नाही. का, फूड प्रोसेसिंग जरी असलं तरी हे फक्त काय आहे, ऍग्रीकल्चरल प्रोड्यूसच आपण काय करतो, प्रोसेसिंग करतो. ठीक आहे ना. तर ते पुढच्या टप्प्यामधलं आहे आपण असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे सप्लाय चेन मधल्या पुढच्या टप्प्यामधल्या ह्या गोष्टी येतात. मग आता फूड प्रोसेसिंग मध्ये काय म्हणलंय, स्कोप म्हणलेला आहे. आता याच्यावरती प्रश्न विचारता आयोग, येस हमखास इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारता. आयोगाने जवळपास 3 वेळा तुम्हाला हा प्रश्न विचारला. कोणता, की फूड प्रोसेसिंग जे काही आपण म्हणजे इंडस्ट्री आहे भारतामधली, त्याचं पोटेन्शियल काय, हे किती पोटेन्शियल आहे. आता तुम्हाला पोटेन्शियल जर सांगायचं असेल तर तुम्हाला हे कन्फर्म माहित पाहिजे का, अंदाजा माहित पाहिजे का, की बाबा नेमकं जीव्हीए मध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये आपण काय ऍडिशन करू शकतो का, किंवा काय ऍग्री अलाइड सेक्टरमध्ये फूड प्रोसेसिंगमुळे काय ऍडिशन होऊ शकतं का, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये फूड प्रोसेसिंग सेक्टर कसं ऍड करू शकतो, ऍग्रीकल्चर किंवा आपण फार्मर्सच्या बाबतीमध्ये डबलिंग द फार्मर्स इन्कम म्हणतोय, त्याच्यामध्ये हा फूड प्रोसेसिंग सेक्टर कसं काय आपण म्हणूया एक प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतो, किंवा काय इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हा कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो. या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर फूड प्रोसेसिंग सेक्टरचा स्कोप किंवा पोटेन्शियल खूप जास्त आहे, लक्षात घ्या. एक्सपोर्टचा जर विचार केला, प्रचंड पोटेन्शियल हे ना. फूड प्रोसेस सेक्टरचा आपल्या म्हणूया एक्सपोर्टचा जर विचार केला, म्हणजे अॅनिमल रेअरिंग किंवा आपण म्हणूया पिंक रिव्होल्यूशनचा विचार केला, मीट रिव्होल्यूशनचा जर विचार केला, तर प्रचंड पोटेन्शियल आहे फूड प्रोसेसिंग सेक्टरचं, लक्षात ठेवा. सो खूप महत्वाचं आहे काय, याचा स्कोप. आता स्कोप आणि सिग्निफिकन्स मध्येच ते आलं,
का जास्त महत्वाचं आहे फूड प्रोसेसिंग सेक्टर आपल्यासाठी, तर या सगळ्या गोष्टींसाठी की ठीक आहे ऍग्री आणि काय ऍग्री ऍक्टिव्हिटीजला तो काय करतो, एक प्रकारे कॉम्प्लिमेंटरी ठरतो. डबलिंग द फार्मर्स इन्कम मध्ये मदत करू शकतो, एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो, एक्सपोर्ट्स क्रिएट करू शकतो, परकीय गंगाजळी किंवा चलन निर्माण करू शकतो. इतकं जर सगळं काय असेल फूड प्रोसेसिंग सेक्टरला धरून असेल, ऑब्व्हियसली काय होणार आहे, याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारायला धडधडीत दिले. लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे काय स्कोप आणि सिग्निफिकन्स. काय करायचं, पाठच करायचं. हे माहिती आहे ना की सिलेबस पॉईंट स्पेसिफिक दिलाय, तर आपण हे पाठच करणार. काय बाबा, स्कोप आणि सिग्निफिकन्स मध्ये काही आकडेवारी पाठ करून घेऊया, काही ठराविक आपण या योजनांची नावं पाठ करून ठेवूया फूड प्रोसेसिंग मधल्या, आणि धडाधड लिहून येऊया. याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर काय, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स असं म्हणलंय. आता हे काय आहे मग, तर एखादी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर असेल की ना, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर असेल, तर त्याच्या काही अपस्ट्रीम रिक्वायरमेंट असतील किंवा काही अपस्ट्रीम चेन असेल, आणि काय असेल, काही डाऊनस्ट्रीम असू शकते. लक्षात ठेवा. म्हणजे काय, आपण म्हणूया बॅक एंड आणि फ्रंट एंड आपण असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, IRIS अकॅडमीचं ऑफिस आहे, तर फ्रंट एंड काय आहे, तर रिसेप्शनला जी लोक आहेत, किंवा समजा मी तुमच्या स्क्रीनवरती येतोय, हा फ्रंट एंड झाला. बॅक एंड काय आहे, प्रथमेश सर आहेत, जतीन सर आहेत, किंवा आपला सगळा स्टाफ आहे, तो काहीतरी बॅक एंडला काहीतरी मागे काहीतरी काम करतोय, किंवा काय म्हणूया आपण, एक प्रकारे ही आता जी झूम मिटिंग असेल किंवा इतर गोष्टींसाठी काहीतरी मदत करत असेल वगैरे वगैरे. हे झालं बॅक एंड. तसं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये पण काय असणार आहे, का बॅक एंडला काय असणार आहे, ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चरचे प्रोड्यूस असेल, आणि तो पुढे इंडस्ट्रीपर्यंत पोहोचवणं असेल. आणि फूड इंडस्ट्रीच्या पुढचं काय म्हणूया आपण, की फ्रंट एंड काय असेल, तर बेसिकली त्याचं पॅकेजिंग असेल, किंवा त्याला स्टोरेज करून नंतर काय करणं, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करणं, मग त्याला पॅकेज करणं, मग त्याची मार्केटिंग करणं, आणि ऍक्च्युअली कंझ्युमर पर्यंत पोहोचवणं. ठीक आहे ना, त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्रंट एंड म्हणू शकतो. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. काय आहे ना, तुम्हाला हे फूड प्रोसेसिंग जी काही इंडस्ट्री आहे ना, त्याची बेसिकली चैन माहिती पाहिजे. मागची चैन म्हणजे काय म्हणतो आपण, बॅक एंड वाली चैन आणि फ्रंट एंड वाली चैन माहिती पाहिजे. जरी चैन माहिती असेल, तर तुम्हाला उत्तर लिहायला सोपं जातं. तुम्हाला सुचू शकते की हा बॅक एंड मध्ये काय इश्यू असू शकतो. ठीक आहे ना, फूड प्रोसेसिंगला बॅक एंड मधून काय इश्यू येऊ शकतो, किंवा फूड प्रोसेसिंगला आपण म्हणूया एक प्रकारे फ्रंट एंडला काय इश्यू येऊ शकतो. की ठीक आहे, तुमच्याकडे सगळं आलंय, तुम्ही फूड प्रोसेस चांगलं केलेलं आहे, पण तुम्ही त्याची पॅकेजिंगच काय केली, गंडवली, किंवा तुम्ही काय त्याचं स्टोरेजच तुम्ही काय करू शकला नाही, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस करू शकला नाही, काय अर्थ राहतो. ठीक आहे ना, यालाच काय म्हणायचं, मग एक प्रकारे त्याच्यामधले इश्यूज म्हणायचं. लक्षात ठेवा, ज्याच्यावरती आयोग तुम्हाला काय करेल, प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता हे मगाशीच म्हणलं तसं, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, मगाशी जे आवाज कट झाला, किंवा आपलं हे आवाज कट नाही, सॉरी, फाईल जेव्हा गडबडली तेव्हा आपण ते बोलत होतो. काय, की सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये बेसिकली काय येणार, की ही ऍग्रिकल्चर जो प्रोड्यूस आहे, तो आपला फार्म टू फोर्क, म्हणजे एखादं समजा आपण फळ जरी घेतलं, तर एखादं फळ एखाद्या बागेमधून, ठीक आहे ना, आंब्याच्या बागेमधून आंब्याचं फळ एखाद्या कन्झ्युमरच्या टेबलापर्यंत येणं, हे फार्म टू फोक जे काही त्याचं एक प्रकारे काय आहे, काय ते प्रवास आहे, त्यालाच आपण एक प्रकारे काय म्हणणार, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणणार. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करू शकतो, प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर तुम्ही बघितलात 4, 5 आणि 6 मेजर क्रॉप्स आणि क्रॉपिंग पॅटर्न, 5 मध्ये काय म्हणताय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडी, 6 मध्ये फूड प्रोसेसिंग रिलेटेड इंडस्ट्रीज म्हणताय, तर हे सगळं ऍग्रिकल्चर संबंधित गोष्टी तुम्हाला दिसून येतील. आणि मग नंतर काय, लँड रिफॉर्म्स म्हणलेलं आहे. आता ह्या लँड रिफॉर्म्सला कुणी इकॉनॉमी डेव्हलपमेंट मध्ये टाकेल, कुणी ऍग्रिकल्चर मध्ये टाकेल. कारण का, शेवटी टिनंट कुळ जर विचार केला, तर कुळांना आपल्या जमिनीवरती अधिकार असणं, त्यांचे जे काही खंड आहे, त्यांचा रेंट आहे, त्यांचं कंट्रोल करणं, ह्या सुद्धा गोष्टी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट मध्ये काम करत होत्या का, करत होत. ग्रीन रिव्होल्युशनचा जर विचार केला, तर हे सुद्धा एक प्रकारे रिफॉर्मच आहे का, याचं रिफॉर्मच आहे. लक्षात ठेवा. सो जर तुम्ही याचा विचार केला लँड रिफॉर्मचा, तर तुम्ही त्याला त्या ऍग्री इकॉनॉमीमध्ये सुद्धा जोडून टाकू शकता. लक्षात ठेवा. लँड रिफॉर्म्स मध्ये काय आपल्याला करणं अपेक्षित आहे, तर एक प्रकारे लँड रिफॉर्म्सचे कुठले कुठले मेजर्स असतात. मेजर्स म्हणजे काय, की लँड रिफॉर्म्स मध्ये नेमकं येतं काय ना, म्हणजे काय म्हणजे लँड रिफॉर्म. तर समजा आपण म्हणूया ॲबॉलिशन ऑफ जमीनदारी. ठीक आहे, जमीनदारी हटवून टाकणं, किंवा कुळांच्या बाबतीमध्ये आता आपण म्हणलं, किंवा काय लँड सिलिंग ऍक्ट, म्हणजे काय, एक प्रकारे तुम्ही एका वेळेला किती जास्तीत जास्त जमीन काय करू शकता, अंतर्निहित करू शकता, किंवा तुम्ही धारण करू शकता. त्याच्यावरती आपण काय करणं, कमाल जमीन मर्यादा, जे काही सॉरी कमाल जमीन धारणा कायदा जो असतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता. सो या सगळ्या गोष्टींना आपण एक प्रकारे काय म्हणतो, लँड रिफॉर्म्स मधले मेजर्स म्हणतो. बरं, मग आता हे लँड रिफॉर्मचे मेजर जे ट्रॅडिशनली आपण आतापर्यंत बघितले तेवढेच आहेत का, नाही. काही पुढच्या टप्प्यामध्ये पण आता लँड रिफॉर्म्स मेजर केले. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो लँड लिजिंग. ठीक आहे ना, लँड लीज म्हणजे काय, जमीन भाडे तत्वाने देणं. ठीक आहे ना, जमीन भाडे तत्वाने देणं, किंवा काय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विचार करा. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सुद्धा काय होऊ शकतं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा काय असू शकतं, लँड रिफॉर्म्स मध्ये येऊ शकतं. किंवा काय मॉडर्नायझेशनचा विचार करा, कशाचा, लँड रेकॉर्डचा.
मॉडर्नायझेशन ऑफ काय म्हणूया लँड रेकॉर्ड्स किंवा काय कम्प्युटरायझेशन ऑफ लँड रेकॉर्डचा विचार करा, ते सुद्धा लँड रिफॉर्म्स मध्ये येऊ शकतं. किंवा काय जे काही आपली रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटचा जो काही आपला कायदा आहे, लँड ऍक्विजिशनचा कायदा आहे, त्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर ते सुद्धा लँड रिफॉर्म्स मध्ये येऊ शकतं. लक्षात ठेवा. म्हणजे लँड रिफॉर्म्स मध्ये पुढच्या टप्प्यामधल्या सुद्धा म्हणजेच लँड रिफॉर्म्स मध्ये पण 2.0 वाल्या गोष्टी येऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे ना. जे आपले अबॉलिशन ऑफ जमीनदारी आणि टिनंट्स आणि काय लँड सिलिंग ऍक्ट वगैरे हे तर ठीक आहे, ह्या तर गोष्टी आल्याच आल्या, पण पुढच्या टप्प्यातले पण लँड रिफॉर्म्स बद्दल आपल्याला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आम्ही अभ्यास करायचो तेव्हा 12व्या प्लॅन मध्ये 12व्या प्लॅनच्या डॉक्युमेंटमध्ये कन्सेप्ट आली होती. ठीक आहे ना. लँड बँकची कन्सेप्ट आली होती. लँड बँक 12व्या प्लॅनचा जो डॉक्युमेंट होता ना त्याच्यामध्ये लँड बँक म्हणजे काय, तर जे की गावातली लोक आहेत, तर समजा मी नाही शेती करते किंवा ती मी जमीन फारशी काही वापरत नाही, कसत नाहीये, तर ती जमीन मी काय करतो एक प्रकारे काय कोणाला तरी काय करायला देईल, काय म्हणतात कुळाना देईल किंवा काहीतरी करेल मी ठीक आहे, किंवा त्याच्यावरती मी काहीच करणार नाही असं म्हणू शकतो. सो अशा प्रकारच्या जमिनी ज्या आहेत त्या एक प्रकारे काय करणं गावकऱ्यांनी एकत्रित करणं आणि त्याची लँड बँक क्रिएट करणं. ठीक आहे. म्हणजे बँकेमध्ये जसं आपण पैसे डिपॉझिट करतो तसं गावातल्या ग्रामपंचायतीकडे आपण ती लँड डिपॉझिट करणं, ते लँड काय केलं जाईल, इतर लोक वापरतील, त्याच्यामध्ये उत्पन्न घेतील, त्या उत्पन्नातील वाटा आपल्याला मिळेल वगैरे वगैरे. म्हणजे हे काय एक प्रकारे पुढच्या टप्प्यामध्ये लँड रिफॉर्म किंवा एक प्रकारे वेगळ्या प्रकारची काय म्हणे कन्सेप्ट अशी म्हणायला हरकत नाही. सो अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इन जनरल थोड्या थोड्या माहिती पाहिजेत, फार डिटेलमध्ये नाही पण ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. मग आता लँड रिफॉर्म बद्दल काय विचारलं जाऊ शकतं, त्याचं सक्सेस काय. ठीक आहे ना. खरंच लँड रिफॉर्म्स आपल्याकडे यशस्वी ठरले का. बरं फेल्युअर काय आहे का. ठीक आहे ना. फेल्युअर आहे, भरपूर फेल्युअर आहे. काय फेल्युअर आहे आपल्याकडे, तर बेनामी ट्रान्झॅक्शन आपण ज्याला म्हणतो, की माझ्या नावावरची जमीन जी काय आहे ते मी काय करून टाकायची, माझ्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या किंवा माझ्या मित्राच्या नावावरती करून टाकायची आणि काय करून टाकायचं, एक प्रकारे हे लँड जे आहे ते माझ्या नावावरचं दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर करून टाकायचं. म्हणजेच काय, मी लँड सेलिंग ऍक्ट मध्ये अडकणारच नाही. मग याला हे जे काही प्रकार आहेत हे काय करतात, लँड रिफॉर्मचं जे उद्दिष्ट आहे त्याला काय करतात, धक्का लावतात. लक्षात ठेवा. बेसिक काय विचारलं जाऊ शकतं अजून, तर लँड रिफॉर्मचे ऑब्जेक्टिव्ह काय होते किंवा उद्दिष्ट काय होते हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे ना. इथं सिंपल विचारलं जाऊ शकतं. आणि काय आयोगाचा एक आवडता एरिया याच्यामधला विचारण्याचा तो म्हणजे कोणता, की या लँड रिफॉर्मच्या बाबतीमध्ये भारतामधले काही पर्टिक्युलर रिजन्स आहेत. ठीक आहे ना. तर हे लँड रिफॉर्म तिथे सक्सेसफुल ठरले. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला वेस्ट बेंगॉलचा, पश्चिम बंगालचा, तिथे आपण म्हणतो ऑपरेशन बर्गा. ऑपरेशन बर्गामुळे काय झालं, तिथे काय झालं होतं, तर हे लँड रिफॉर्म जे आहे त्यातल्या त्या, तर पूर्ण भारताचा जर विचार केला तर त्यातल्या त्या तिथे जास्त यशस्वी ठरले असं म्हणलं जातं. ऑब्व्हियसली पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती खूप मॅटर करते आणि ती तिथं काय डाव्या विचारांनी किंवा डाव्या विचारसरणीचा प्रादुर्भाव म्हणा किंवा प्रबळता असल्यामुळे तिथे ते चांगल्या प्रकारे दिसून आलं होतं असं म्हणायला हरकत नाही. सो या गोष्टी सुद्धा आयोग तुम्हाला विचारू शकतो, की फेल्युअर काय झालं, सक्सेस काय होतं, बरं कुठल्या रिजन मध्ये सक्सेसफुल ठरलं वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या गोष्टी लँड रिफॉर्म्स मध्ये आपल्याला विचारलं जाणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी, चेंजेस इन द इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. आता बघ, हा जो काही पर्टिक्युलर पॉईंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एलपीजी बद्दल बोललेलं आहे. ओके. आता याचा अर्थ असा नाही की फक्त एलपीजी बद्दलच इन जनरल प्रश्न आहे ना. त्यांनी खास करून काय केलं, इफेक्ट ऑफ लिबरेशन ऑन द इकॉनॉमी असं म्हणलं. ठीक आहे. तर याचं तर ते तुम्हाला विचारतीलच की इफेक्ट ऑफ लिबरेशन इकॉनॉमी काय काय विचारू शकतात, लिबरलायझेशनमुळे भारताच्या इकॉनॉमीवरती इन जनरल काय इम्पॅक्ट पडला, एम्प्लॉयमेंटवरती काय इम्पॅक्ट पडला का, किंवा पॉवर्टीवरती काय इम्पॅक्ट पडला का, किंवा लिबरलायझेशनमुळे समजा आपण म्हणजे आपल्या एमएनसी ज्या आहेत त्या कोपअप करू शकल्या का, किंवा भारतामधल्या ज्या काही आपण कंपनीज ज्या आहेत त्या कोपअप करू शकल्या का. हे तर प्रश्न ते तुम्हाला विचारतीलच, त्याच्याबद्दल तर काही इश्यू नाही. पण काय खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, जे काही आपली औद्योगिक धोरणं आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी आहे आणि त्याच्यावरती जो काही इम्पॅक्ट पडतो, त्याच्या ग्रोथवरती जो काही इम्पॅक्ट पडतोय, हा पण आपल्याला लिबरलायझेशन बरोबर विचारला जाऊ शकतो. म्हणजेच काय, एलपीजी जे काही मॉडेल आहे त्या एलपीजी मॉडेलमुळे आपल्या इंडस्ट्रीची जी काही ग्रोथ आहे त्याच्यावरती नेमका काय परिणाम झाला, इंडस्ट्रियल ग्रोथ वाढली आहे का एलपीजी नंतर, 1991 नंतर एलपीजी आपली इकॉनॉमी मधली आपली कशाची इंडस्ट्रियल ग्रोथ वाढली आहे का, याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा काय कायम लक्षात ठेवा, खास करून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे कुणाबद्दल, एमएसएमई बद्दल, मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज बद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की या मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज वरती त्या एलपीजी धोरणाचा काय परिणाम झाला, किंवा काय इंडस्ट्रियल पॉलिसी मध्ये काय चेंज झालं. म्हणजे काय, आपण म्हणतो की लायसन्स राज होता आधी, रेड टेपिझम होतं,
खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स होते, त्याला आपण लिबरलाइज करून टाकलं, आपण आपली इकॉनॉमी ओपन करून टाकली कधी 1991 नंतर किंवा आपल्या एलपीजी धोरणानंतर. तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय कदाचित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रश्न आलेत का? आलेत, पण इंडस्ट्रीच्या अनुषंगाने प्रश्न थोडेसे जास्त आलेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचा काय टॉपिक आहे? इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चरचा टॉपिक सुद्धा खूप महत्वाचा. का बरं महत्वाचा? यांनी काय केले बघा, एनर्जी या टॉपिकला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये घेतलेला. आता ऑब्व्हियस आहे, त्याच्यात काही अडचण नाही, पण एनर्जी बद्दल खूप जास्त प्रश्न आयोग तुम्हाला विचारायची शक्यता असते. का बरं? या एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये आपण काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या सेक्टर मधून ऊर्जा मिळवतोय, म्हणजे काय रिन्युएबल मधून किती मिळवतोय किंवा नॉन रिन्युएबल मधून आपण किती ऊर्जा मिळवतोय, याच्याबद्दल आयोगाने आपल्याला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. किंवा काय त्यांना जर वाटलं तर ते सोलार एनर्जी बद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारतील, ठीक आहे ना, किंवा तुम्हाला ते न्यूक्लिअर एनर्जी बद्दल पण प्रश्न विचारतील. मग आता न्यूक्लिअर एनर्जीचा प्रश्न खूप टाकतील. एक प्रकारे ते सायन्स टेक मध्ये पण टाकू शकतात किंवा काय आपण म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये पण टाकू शकतात. सो एनर्जीच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. किंवा काय आपण आपले जे काही एनर्जीचं टार्गेट ठेवले की आपल्याला नॉन रिन्युएबल सोर्सेस पासून आपली एनर्जी जास्तीत जास्त मिळवायच्या, त्याच्याबद्दल हमखास आयोग आपल्याला प्रश्न विचारताना दिसतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ऊर्जा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर काय बंदरे, पोर्ट्स, रोड्स, विमानतळ, रेल्वे आणि काय इतर गोष्टी आणि त्यांनी काहीतरी सांगितलेल्या आहे. आता बघा, ऊर्जा खूप महत्वाचा पॉइंट आहे का? येस आहे. त्याच्यानंतर काय बंदरांबद्दल ठीक आहे, म्हणजे सागरमाला वगैरे ह्या गोष्टी विचारू शकतात, त्याच्याबद्दल अडचण नाही. रस्त्यांबद्दल सुद्धा त्यांनी ट्रान्सपोर्ट पॉलिसी बद्दल एकदा काहीतरी प्रश्न विचारला होता, पण आतापर्यंत कधी असा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल वगैरे वेगळा काही प्रश्न अजून तरी आयोगाने स्पेसिफिकली विचारला दिसत नाही, पण विचारला वगैरे जाऊ शकतो. ठीक आहे ना. विमानतळाबद्दल मात्र आयोगाने काय केलं, तुम्हाला प्रश्न विचारलाय, किंवा या एव्हिएशन बद्दल मात्र आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला. आयोगाने एकदा काय केलंय, ते उडान जे आहे, ठीक आहे ना, उडे देश का आपण म्हणतो, आम नागरिक आपण म्हणतो, उडान स्कीम, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला एकदा प्रश्न विचारलाय. आणि एकदा तुम्हाला एअरपोर्ट्स मध्ये काय पीपीपी मॉडेल बद्दल प्रश्न विचारला. ठीक आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आपले एअरपोर्ट्स काय केलेत, अदानींना वगैरे काय केलं, डेव्हलप करायला दिलेत, किंवा त्यांच्या मार्फत आपण काय करतोय, डेव्हलप करतोय. सो या एअरपोर्टच्या अनुषंगाने पीपीपी प्रोजेक्ट बद्दल वगैरे आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येतो, है ना. खास करून रेल्वे बद्दल वगैरे आतापर्यंत खरं तर प्रश्न विचारायला पाहिजे होते, कारण रेल्वेचा जो ऑपरेटिंग रेशो त्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये भरपूर गडबडी असतात, की म्हणजे ऑपरेटिंग रेशो इन द सेन्स काय असतं, की समजा रेल्वे 1 रुपया खर्च करते, ठीक आहे ना, त्या 1 रुपया खर्चाच्या बदल्यात रेल्वेचं इन्कम किती आहे याला म्हणायचं एक प्रकारे ऑपरेटिंग रेशो. तो म्हणजे जर 1 असेल तर इट्स ओके, की 1 रुपया खर्च करते, 1 रुपया काय करते, मिळवते. पण जर काय करते, रेल्वे 1 रुपया खर्च करते, पण त्याचं उत्पन्न मात्र स्वतःचं काय इन्कम मात्र फक्त काय 75 पैसे वगैरे असेल, त्याला काही अर्थ नाही, कारण रेल्वे तोट्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. सो तिथे पण आपण पीपीपी आणतोय, मेट्रोमध्ये आपण पीपीपी आणण्याचा प्रयत्न करतोय वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सो बेसिकली याच्यामध्ये एनर्जी हा खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि एअरपोर्ट हा खूप महत्वाचा पॉईंट आतापर्यंत दिसून आलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की हे बाकीचे पॉईंट येस आहेत, पण काय इन जनरल मग इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आयोगाने प्रश्न विचारले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी कशी महत्वाची आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट आपल्याकडे काय इकॉनॉमीसाठी किंवा इकॉनॉमिक ग्रोथसाठी कशी महत्वाची आहे, या गोष्टी आयोगाने तुम्हाला जास्त करून विचारलेल्या याच्यामध्ये दिसून येतील. मग आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर तर तुम्हाला काही गोष्टी ज्या इकॉनॉमिक सर्वे मध्ये असतात त्या म्हणजे कोणत्या, आपण म्हणतो समृद्धी महामार्ग, है ना, समृद्धी महामार्ग वगैरे, तर अशा गोष्टी माहिती असाव्यात की महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये सध्या काय चाललंय. ह्या गोष्टी जर तुम्हाला काही दिलेल्या असतील इकॉनॉमिक सर्वे मधल्या, त्या माहिती पाहिजे. मग समजा आता बॅचचा जर विचार केला तर मी स्पष्ट सांगतो की मी तुम्हाला समृद्धी महामार्ग सांगत बसण्यात पॉईंट नसतो. तुम्हाला मी हे सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही समृद्धी महामार्गाबद्दल गोष्टी करून घ्या. ठीक आहे, कारण आता ही काही ऑब्जेक्टिव्हची परीक्षा नाही की नाही समृद्धी महामार्गाचा काय किलोमीटर विचारतील का, किती क्षेत्रामधून जातो, जिल्ह्यांमधून जातो हे विचारतील, याच्यामध्ये मी तुम्हाला नेणारच नाही. तुमचं काम आहे की तुम्ही समृद्धी महामार्ग करणं, ओके, किंवा त्याच्याबद्दल जो डेटा दिला असेल तर तुम्ही पाठ करणं वगैरे, हे तुमचं काम असणार. सो बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर वरती क्वेश्चन डिरेक्टली येऊ शकतो. आता बघा, खूप महत्वाची गोष्ट ते म्हणजे काय, याच पॉइंट मध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला धरूनच काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट मॉडेल बद्दल बोललेलं आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स बद्दल बोललेलं आहे. आता इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स म्हणजे काय, तर गुंतवणुकीचे मॉडेल्स म्हणजे काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा टॉपिक कुठे आहे, इन्फ्रास्ट्रक्चरला जोडून दिलं. म्हणजे काय, जर भारताला आपल्या पायाभूत सुविधा डेव्हलप करायच्या असतील तर एकटं सरकार हे करू शकत नाही, सरकार कमी पडलं. जर सरकार कमी पडणार तर प्रायव्हेट सेक्टर लागणार, त्याच्यामुळे पीपीपी येणार. मग पीपीपी येणार तर त्यालाच आपण म्हणूया इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. मग हे जे पीपीपी आहे ना, या पीपीपी बद्दल हमखास आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार.
ठीक आहे ना. आपल्या एमपीसी ला प्रश्न येणार का याच्यावरती? येस, याच्यावरती प्रश्न हमखास येण्याची शक्यता आहे. ओके, तो काही विषय येत नाही. आता नाही आला तर परत म्हणून नका की नाही आला वगैरे. सांगण्याचा उद्देश हा आहे की स्पेसिफिक सिलेबस पॉईंट दिसतोय. ठीक आहे. याच्यावरती युपीएससीने पण प्रश्न विचारलेत, अपेक्षित आहे. आता नाही विचारला, काहीतरी वेगळंच विचारलं, मी पुन्हा सांगेल की जर युपीएससीचा पॅटर्न बघितला तर समृद्धी महामार्गाचा क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, मी स्पष्ट सांगतो की जर युपीएससीच्या पॅटर्ननुसार त्यांनी प्रश्नांचा विचार केला तर समृद्धी महामार्गाचा प्रश्न डायरेक्टली येणार नाही. जर काय केलं, त्याचा जर विचार केला, एमपीसीच्या पॅटर्नचा विचार केला तर समृद्धी महामार्गावरती प्रश्न येऊ शकतो. युपीएससीचा जर विचार केला, त्या पॅटर्ननुसार जर प्रश्नांचा विचार केला तर पीपीपी म्हणजे काय, ठीक आहे ना. पीपीपी म्हणजे काय, नंतर काय, पीपीपीचे पॉझिटिव्ह काय आहेत, पीपीपीचे निगेटिव्ह काय आहेत, याच्यावरती मात्र प्रश्न आपल्याला नक्की विचारला जाऊ शकतो. सिंपल. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारतो. आता ह्याचे मॉडेल्स आहेत का? येस आहेत. मॉडेल्स मध्ये भरपूर काय काय मॉडेल्स आहेत. पीपीपी मध्ये सुद्धा भरपूर मॉडेल्स आहेत. कुठले मॉडेल्स आहेत? समजा आपण म्हणतो बीओटी, ठीक आहे ना, बीओओ, भरपूर मॉडेल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर, बिल्ड, ओन, काय ऑपरेट वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मॉडेल्स आहेत या कशामध्ये, पीपीपी मध्ये. किंवा काय, नेहमीच एक ट्रॅडिशनल मॉडेल असतं त्याला आपण ईपीसी म्हणतो वगैरे, ठीक आहे ना. तर हे सगळ्या गोष्टी पण काय इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स मध्येच येतात. पण याचा अर्थ आयोगाने काही खूप जास्त तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलाय असं झालेलं नाही. कुणी जर आपण युपीएससीच्या प्रश्नांचा विचार केला तर आता एमपीसीला जर वाटलं की नाही बाबा तुम्हाला बीओटी मध्ये बीओ मध्ये फरक विचारायचा म्हणून त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, इट्स ओके, विचारू पण शकतात. पण जर युपीएससीच्या अनुषंगाने पीवायक्यूचा विचार केला तर आयोगाने तुम्हाला पीपीपीचा प्रश्न विचारलेला आहे. पीपीपीच्या अनुषंगाने प्रॉज अँड कॉन्स विचारलेले आहेत. किंवा काय, एव्हिएशन सेक्टर मधलं पीपीपी विचारलेलं आहे, किंवा अजून कुठल्या सेक्टरमध्ये आपण पीपीपी आणायला पाहिजे वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे ना. किंवा काय, जिथे लॉंग जेस्टेशन पिरियड असतो, लॉंग जेस्टेशन पिरियड इन द सेन्स की एखादा पर्टिक्युलर असं क्षेत्र असेल इन्फ्रास्ट्रक्चरचं की जिथे नफा तोटा म्हणजे शून्य, आपण जर समजा काही गुंतवणूक केली असेल तर ती गुंतवणूक परत मिळवून आपण शून्यावरती येईल, हे ना, याला आपण म्हणून एक प्रकारे लॉंग जेस्टेशन पिरियड, खूप दिवस एखादा प्रकल्प चालणार असेल तर अशा प्रकल्पांच्या बाबतीमध्ये पीपीपी कसे चांगले असतात. पण मग त्याच प्रकल्पाच्या बाबतीमध्ये पीपीपीचे धोके पण काहीतरी आहेत. याच्याबद्दल काय केलं आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, कुणी, युपीएससीने. सो त्या अनुषंगाने विचार केला तर प्रश्न वेगळे येतील कुठल्या, युपीएससीच्या अनालिसिसच्या अनुषंगाने. ठीक आहे, पण मग आपण थोडस बेसिकला धरून सुद्धा रेडी राहायला याच्यामध्ये गुंतवणुकीच्या मॉडेलमध्ये हरकत नाही. आता बघा, एक खूप महत्वाची गोष्ट या इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकला धरूनच, की ना, किंवा याच्यामधल्या गुंतवणूक मॉडेलला धरूनच खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती, एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्ही म्हणाल की एफडीआयचा आणि याचा काय संबंध? लक्षात ठेवा की एफडीआय आणणं हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा आपण एफडीआय आणू शकतो. किंवा काय, जी काही इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतो, त्या अनुषंगाने आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो. आपण नेहमी म्हणतो की काय एफडीआय हे एफपीआय पेक्षा चांगलं असतं वगैरे वगैरे, ठीक आहे ना, स्टेबल असतं, त्याच्यातून एक प्रकारे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर येतं वगैरे वगैरे. हे आपण एफडीआयचे भरपूर फायदे वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट मग काय, याचं सुद्धा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह अनालिसिस जे आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. जर मला वाटतं 2013-14चा जर तुम्ही युपीएससीचा विचार केला, 2013-14 जर तुम्ही युपीएससीचा विचार केला तर त्याच्या तेव्हा काय झालेलं ना, की ममता बॅनर्जी यांनी काय केलं, मनमोहन सिंग सरकारवरती भरपूर टीका केली. एफडीआय इन मल्टी ब्रँड रिटेल, ठीक आहे ना, हे त्यावेळेला येत होतं. नंतर खूप जास्त चर्चा झाली की एफडीआय हे मल्टी ब्रँड रिटेल मध्ये आणलं पाहिजे का वगैरे वगैरे. तर त्या अनुषंगाने युपीएससीने काय केलं होतं, प्रश्न विचारला होता. म्हणजेच काय, इन्व्हेस्टमेंट मॉडेलच्या अनुषंगाने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्येच यायला पाहिजे का? नाही. जर तुम्हाला हे एफडीआयचा जर विचार केला ना तुम्ही, तर एफडीआय अजून कुठे घेऊ शकता तुम्ही, हे जे आहे काय, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ठीक आहे, याच्यामध्ये पण घेऊ शकता का. एफडीआय हे सुद्धा एक प्रकारे रिसोर्सेस आहे, लक्षात ठेवा. तो मोबिलाइज करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे इज ऑफ डुईंग बिझनेस असेल तर आपण काय करू शकू, आपण एफडीआय चांगल्या प्रमाणामध्ये आणू शकू. म्हणजेच काय, आपण चांगल्या प्रकारे मोबिलाइज करू शकू रिसोर्सेसला आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये. म्हणजेच या अनुषंगाने सुद्धा तुम्ही एफडीआयचा क्वेश्चन बघू शकता, किंवा इन्व्हेस्टमेंट मॉडेलच्या अनुषंगाने पण तुम्ही एफडीआयचा प्रश्न बघू शकता किंवा पॉईंट बघू शकता. सो हे आहे काय, गुंतवणूक मॉडेल्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलच्या गोष्टी. आता हे 9 नंबरच्या पॉईंट पर्यंत आहे इकॉनॉमिक्स आपल्या ह्या लिस्टमध्ये, आणि जर 10 पासून 18 पर्यंत असेल आता हे, तर 10-18 पर्यंत आहे नॉन इकॉनॉमिक्स. म्हणजेच काय, पुन्हा एकदा जर सिलेबस टॉपिकचं जर डिव्हिजन जरी बघितलं तरी 9 पॉईंट तुम्हाला धडधडीत दिसतील इकॉनॉमिक्सचे, आणि आणखी 9 पॉईंट दिसतील तुम्हाला कशाचे, नॉन इकॉनॉमिक्सचे किंवा इकॉनॉमिक्स सोडूनच्या इतर पॉईंटचे. पुन्हा सांगतो, म्हणून खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही काय
फक्त इकॉनॉमिक्सला महत्व देणं टाळा. अशामध्ये GS3च्या सिलेबसमध्ये किंवा अभ्यासामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये लेक्चर्समध्ये ते करू. ठीक आहे. मी तुम्हाला त्या अनुषंगाने घेऊन जाईल. पण जर तुम्ही बॅच नाही करू शकला, नाही केली किंवा जे काय असेल ते तुम्ही सेल्फ स्टडी केला असेल वगैरे आतापर्यंत, तर मेक शुअर करा की फक्त इकॉनॉमिक्स करून बसलेला असू नये. ओके. किंवा ते सुद्धा असं वरवरच केलं असं असू नये. कारण मग काय होतं ना, म्हणजे अं, माझा पर्सनल अनुभव सांगतो की अशा चुका आम्ही आमच्या वेळेला केलेल्या आहेत. ठीक आहे ना. म्हणजे आम्ही आमच्या मित्रांनी वगैरे ह्या चुका केलेल्या आहेत. पेपरमध्ये गेल्यानंतर कळतं की अरे 2-4 प्रश्न आले आणि मध्येच काय आले? मध्येच काय सायन्स टेक, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी असे प्रश्न सुरू झाले. परत मध्येच काय इकॉनॉमिक्सचे 1-2 प्रश्न आले. परत मध्येच काय वेगळ्या विषयांचे प्रश्न सुरू झाले. हे जेव्हा व्हायला लागतं तेव्हा असं वाटतं पेनच टेकवता येत नाही. कारण हे माहीतच नाही मला. ठीक आहे ना. मला समजा फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट मधला कुठला आपला ह्योगो फ्रेमवर्क नाही माहिती, काय लिहिणार मी? समजा त्यांनी विचारलं की ह्योगो फ्रेमवर्क काय होता आणि सेंदाई फ्रेमवर्क मध्ये ह्योगो फ्रेमवर्क पेक्षा काय बदल झाले? काहीच माहित नाही मला. काय ह्योगो फ्रेमवर्क की काय सेंदाई फ्रेमवर्क की काय डिझास्टर रिस्क रिडक्शन असतं की कायच की म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटची बेसिक सायकल पण मी नीट वाचून गेलेलो नाही. गणला डाव मला माझ्या लक्षात घ्या. असं करता येणार नाही. ठीक आहे ना. तुम्हाला काय करायचं आहे, स्पेसिफिक त्याचं डिव्हिजन त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तो तसाच अभ्यास करा. ओके. आपल्यासोबत केला काय किंवा एकट्याने केला. आता या 9 मध्ये सुद्धा लक्षात घ्या. या 9 मध्ये सुद्धा लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा, की समजा आपण या लँड रिफॉर्म्सला ऍग्रिकल्चरशी जोडलं किंवा घेऊन टाकलं, तर आपण लँड रिफॉर्म्सला ऍग्रिकल्चर बरोबर घेऊया. फूड प्रोसेसिंगला आपण ऍग्रिकल्चर बरोबर घेऊया. रिलेटेड टू सॉरी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडीच्या टॉपिकला पण आपण ऍग्रिकल्चर बरोबर घेऊया. आणि या इरिगेशनला पण आपण काय करूया, किंवा मेजर क्रॉप्सला पण आपण ऍग्रिकल्चर बरोबर घेऊया. म्हणजेच काय, 4, 5, 6, 7 हे 4 टॉपिक, ठीक आहे, 9 मधले हे काय होतील, ऍग्री इकॉनॉमीशी संबंधित जातील. आणि मग काय, 1, 2, 3 आणि नंतर काय होईल मग 8, 9 हे जर टॉपिक बघितले आपल्या या लिस्ट मधले, तर ते काय जातील मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजेच काय, आर्थिक विकास ह्या टॉपिक मध्ये लिहू शकतो किंवा त्या पद्धतीने आपण डिव्हिजन करू शकतो. म्हणजेच काय, इंडियन इकॉनॉमी वाला, इन्क्लुझिव्ह ग्रोथ वाला, बजेटिंग वाला, हे 3 टॉपिक एकत्र करायचे. त्यानंतर डिरेक्टली खाली काय करायचं, याच्यामध्ये यायचं कशामध्ये, लिबरलायझेशन ऑफ इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये यायचं. हे 2 टॉपिक एकत्र करायचे. म्हणजे काय, वरचे 3 टॉपिक, खालचे 2 टॉपिक, 9 पैकी ह्याचं एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाला सेक्शन होईल. मधले जे 4 टॉपिक आहेत, ठीक आहे ना, 4, 5, 6, 7, ठीक आहे ना, याचा जर विचार केला तर हे सगळे ऍग्री इकॉनॉमी मध्ये जातील. अशा पद्धतीने ते डिव्हिजन असणार आहे. आणि पुन्हा एकदा जर बघितलं आतापर्यंत तर ऑलमोस्ट 50-50 अशा प्रकारचे डिव्हिजन आहे इकॉनॉमीचे. मग 100 ते 110, 120 पर्यंत प्रश्न येतात. बाकीचे प्रश्न ऑब्व्हियसली इतर टॉपिकचे येतात किंवा आलेले आहेत. असं युपीएससीला तरी झालेलं आहे. ओके. त्या अनुषंगाने याचा विचार करा. म्हणजे आणि एक लक्षात घ्या, म्हणजे काही जणांची अशी शंका असू शकते की सर फक्त इकॉनॉमिक्सच केलं तर चालणार नाही का वगैरे. म्हणजे ऍक्च्युली विचारलं पण होतं आपल्या काही विद्यार्थ्यांनी. नाही सजेस्ट करणार मी असं काही, किंवा असलं काही करू नका. कारण काय आहे ना, जर तुम्ही आयोगाचं पद्धत बघितली आतापर्यंतची कुठल्याही पेपरची, म्हणजे तुम्ही कंबाईनच्या ग्रुप बी चे घ्या, ग्रुप सी चे घ्या, किंवा तुम्ही राज्यसेवेच्या मेन्सचे पेपर घ्या, कुठले पण पेपर घ्या, आयोगाने आतापर्यंत स्वतःचे डिव्हिजन खूप बऱ्यापैकी पाळले. असं समजा पॉलिटीवरती त्यांना एखाद्या परीक्षेमध्ये 10 क्वेश्चन विचारायचे, एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना 15 विचारायच्या, ठीक आहे, सायन्सवरती एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना 20 विचारायच्या, तर त्यांनी ते डिव्हिजन जे आहे ना ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट परफेक्टच पाळलेलं आहे. खूप कमी वेळेला त्यांनी काय केलं, याच्यामध्ये काहीतरी वेगळंच करून टाकलेलं आहे. असं झालं युपीएससी मध्ये, प्रिलिम्स मध्ये खूप काय काय वेगळं होतं. एमपीएससी वाल्यांनी प्रिलिम्स मध्ये सुद्धा आणि कुठल्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये सुद्धा तसं केलेलं नाही. जर त्यांना माहिती की नाही आम्हाला रिमोट सेन्सिंग वरती 5 प्रश्न विचारायचे, जर आम्हाला कॉन्झ्युमर काय ऍक्ट वरती आम्हाला 5 प्रश्न विचारायचे, आम्हाला आरटीआय वरती 5 प्रश्न विचारायचे, तर त्यांनी ते विचारलेलेच आहे. त्यांनी अनेसेसरी त्याच्यामध्ये काय भानगडीत पडलेलंच नाही ते, की नाही डिस्टॉर्ट करून टाकू पेपर, पेपर 3 आहे मग इकॉनॉमिक्स विचारून टाकू, पुढच्या वर्षी काय करू, सायन्स टेक विचारू. असलं त्यांनी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेत सुद्धा केलेलं नाही. मग आता सुद्धा त्यांच्याकडे 20 प्रश्न आहेत, तर ते 20 प्रश्नांचं डिव्हिजन करताना ते बेसिक बेसिक गोष्टी बघतील. लक्षात ठेवा, इतकं काय ऍब्सर्ड डिव्हिजन ते करणार नाहीत की 180 190 मार्काला इकॉनॉमिक्स विचारलं आणि 50-60 मार्काला बाकीचं गोळा केलं, असं होणार नाही. सो पुन्हा मी हे यासाठी सांगतोय, या पेपरचा अभ्यास करताना फोकस फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्स वरती ठेवून, ठीक आहे ना. काय मी पुन्हा सांगतो, पेपरमध्ये काय होतं की म्हणजे 2-3 प्रश्नानंतर 2-3 प्रश्न असे येतात की काहीच माहिती नाही. कारण का, काय वाचलंच नाही, बॉर्डर मॅनेजमेंट न वाचताच गेला पट्ट्या, ते ना मनी लॉन्ड्रिंग काहीच वाचलं नाही, गेला असंच, काहीच माहित नाही. उगी तुक्की मारून आला, ईडीचं नाव लिहून आला, काहीतरी वरवरचं लिहून आला, असं चालणार नाही, ठीक आहे ना. आणि म्हणजे खरं सांगायचं तर ते एरिया जर व्यवस्थित केले ना तर खूप टप्प्यात येण्यासारखे, म्हणजे असं काही नाही की फार काहीतरी जगा वेगळे काहीतरी एरियाज आहेत वगैरे, आपल्या टप्प्यात येण्यासारखे. आता बघ, सायन्सचा जर विचार केला ना तर तुम्हाला दिसेल की 10, 11 आणि 12
3 पॉइंट जे आहेत ना आपल्या स्क्रीनवरचे ते धडधडीत सायन्सशी संबंधित आहेत. आता 3 पॉइंट सायन्सचे आहेत. आता 3 पॉइंट सायन्सचे आहेत, तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की याच्यावरती 3 किंवा 4 प्रश्न येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना? म्हणजे असं नाहीये की सिलेबसमध्ये एकच पॉइंट सायन्स आणि त्याच्यावरती आपल्याला काय केलं जाईल, प्रश्न विचारले, असं नाहीये. 3 पॉइंट आहेत, तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती प्रश्न चांगल्या प्रकारे विचारले जातील. आता याच्यामध्ये काय काय म्हणलंय? सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड देअर ऍप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. याला 5 स्टार करून ठेवा. कशाला? ऍप्लिकेशन्स अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. आयोगाचा खूप जास्त फोकस एव्हरीडे ऍप्लिकेशन वरती आहे. त्यांनी फक्त टेक्नॉलॉजी विचारलेली नाही की ना. त्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे की ती पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये कशी वापरली जाते याच्याबद्दल प्रश्न विचारला. मग त्यांना जर ब्लू एलईडी बद्दल प्रश्न विचारायचा त्यांनी तो तशाच पद्धतीने विचारला. जर त्यांना उद्या एआय बद्दल विचारा वाटलं तर ते तसंच विचारतील. ठीक आहे ना. कुठलाही तुम्ही म्हणजे आपण म्हणूया मगाशी आपण काय म्हणतो, हा मागच्या लेक्चरमध्ये आपण म्हणतो कॉम्पोजिट मटेरियलचा जर विचार केला किंवा कॉम्पोजिट फायबरचा विचार केला तर तो सुद्धा प्रश्न त्यांनी तशाच प्रकारे विचारला होता का? येस, तशाच प्रकारे विचारला होता. म्हणजे काय, जे काही तुमच्या आजूबाजूला टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीचा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनावरती किंवा आयुष्यावरती होणारा परिणाम किंवा काय, समजा एखादी टेक्नॉलॉजी काय इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये कशी मदत करू शकते, इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये कशी मदत करू शकते, सोशो इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट मध्ये कशी मदत करू शकते, याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं. गमतीदार प्रश्न म्हणजे काय, जर तुम्ही हे एव्हरीडे लाईफ मधले किंवा याच्या ऍप्लिकेशन बद्दल जर विचार केला तर युपीसीने एकदा प्रश्न विचारला होता कुठला, डीआरएस डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम किंवा काय अंपायर रिव्ह्यू सिस्टीम बद्दल प्रश्न विचारला होता. आणि विचारलं होतं की अंपायर रिव्ह्यू सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज येतात, त्या टेक्नॉलॉजीचा अर्थ काय, किंवा त्याच्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला होता. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की थर्ड अंपायरला आपण काय करतो, अपील करतो, तेव्हा कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी विचारल्या जातात. आता जर तुम्ही इन जनरल विचार केला तर तुम्ही क्रिकेट बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की अल्ट्रा एज नावाची आपण एक टेक्नॉलॉजी तिथं तुम्हाला काय येतं, स्क्रीनवरती येतं. ठीक आहे ना. दुसरं काय येतं, बॉल ट्रॅकिंग येतं. ठीक आहे ना, बॉल ट्रॅकिंग येतं. ओके. किंवा काय मग थर्मल इमेजिंग वगैरे सुद्धा येऊ शकतो. काही वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे काय, समजा बॅटला बॉलचा कट लागलेला आहे. जर बॅटला बॉलचा किंवा बॅटचा कट लागला बॉलला किंवा बॉल आणि बॅट एकमेकांना स्पर्श झालं तर ऑब्व्हियसली त्या थर्मल इमेजिंग मध्ये वगैरे जर बघितलं तर तिथं तुम्हाला काय दिसू शकतं, पांढरा स्पॉट किंवा डाग तिथे निर्माण झालेला दिसू शकतो. याच्यावरून कळतं की बॅटला बॉल लागला आहे का नाही वगैरे. बॉल ट्रॅकिंग वरून काय कळतं, तर बॉल तुमचा स्टंपवरती जाऊन आदळत होता का, ठीक आहे ना, एलबीडब्ल्यू आउट आहे का, हे तुम्हाला कळू शकतं. किंवा काय म्हणूया आपण, समजा तुम्ही अल्ट्रा एज किंवा इतर कुठल्याही याचा विचार केला तर आपल्याला अजून काय कळू शकतं की समजा स्निकोमीटर आपण म्हणलं किंवा बॉल त्या बॅटच्या जवळून गेल्यानंतर जर समजा व्हायब्रेशन्स निर्माण झाले तर हा बॉल आणि बॅटमध्ये काय झालंय, एक प्रकारे करेक्ट निर्माण झालेला आहे किंवा बॉलचा बॅटला कड लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर त्या टेक्नॉलॉजी बद्दल आयोगाने प्रश्न विचारला. हे काय आहे मग, आयोगाने तुम्हाला टेक्नॉलॉजी नाही विचारली फक्त किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इन डेप्थ सायन्स नाही विचारलं, त्यांनी तुम्हाला ऍप्लिकेशन विचारलं, लक्षात घ्या. त्यांनी तुम्हाला स्पेसिफिकली त्याचं ऍप्लिकेशन विचारलेलं दिसून येईल. आणि हे खूप महत्वाचं आहे. हे का सांगतोय मी, सायन्स टेक बद्दलची तयारी करत असताना तुमचा एम्फेसिस त्याच्या युजेस वरती जास्त पाहिजे. ठीक आहे ना, त्याच्या युजेस वरती जास्त पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अजून एक आयोगाचा प्रश्न, युपीएससीने विचारलेला प्रश्न, 3D टेक्नॉलॉजी. ठीक आहे ना, 3D टेक्नॉलॉजी. 3D टेक्नॉलॉजी म्हणजे कुठली, याची वाली नाही, काय ते व्हिजन वाली नाही म्हणत, 3D प्रिंटिंग वाली टेक्नॉलॉजी. 3D प्रिंटिंग म्हणजे काय, आजकाल आपण काय घर सुद्धा 3D प्रिंटिंगनी बांधू शकतो असं म्हणलं जातं. युट्यूबला जाऊन बघा, 3D प्रिंटिंगचे घर सुद्धा तुम्हाला काय दिसतील, बघायला मिळतील. तर हे 3D प्रिंटिंगच्या टेक्नॉलॉजी युजेस किंवा त्याचे लिमिटेशन सुद्धा काय करू शकतो, आयोग तुम्हाला विचारायला दिसतंय किंवा विचारू शकतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, ज्या काय टेक्नॉलॉजी तुमच्या आमच्या आजूबाजूला आहेत तर त्याचे एव्हरीडे लाईफ मध्ये जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारायला दिसून येतो. ओके. म्हणजे तशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला करायचे किंवा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर काय, अचिव्हमेंट ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी असं म्हणलेलं आहे. आता यांनी याच्यामध्ये काय केलंय, खास करून भारत आणि सायन्स याच्याबद्दल प्रश्न विचारलेले दिसून येतील. आता मग ह्याच्याबद्दल पण प्रश्न विचारलेत का? येस, विचारलेत. ठीक आहे ना. मला वाटतंय आईन्स्टाईन बोस कंडेन्सेट बद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता. ठीक आहे ना. किंवा चंद्रयान बद्दल पण त्यांनी प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर मार्स मिशन बद्दल पण त्यांनी बहुतेक प्रश्न विचारलेला आहे. येस, ठीक आहे. म्हणजे सांगण्याचं हे असं आहे की अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणले म्हणजेच काय,
एक प्रकारे भारताचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कुठपर्यंत आतापर्यंत काय अचिव्हमेंट्स आहेत, मग त्या स्पेसच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या बाबतीमध्ये. मग फॉर एक्झाम्पल आपण चंद्रयान म्हणतो, मग चंद्रयान 1 झालं, 2 झालं, तर 3.0 म्हणूया. किंवा काय भारत काय करतोय स्पेसमध्ये, आपली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आपण म्हणतो ना, तर तशा प्रकारे भारताचं सुद्धा एक स्पेस स्टेशन असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत का, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला काय करतील याच्यामध्ये आयोगाने विचारलेले दिसून येतील. म्हणजे भारतीय स्पेस मधल्या अचिव्हमेंट बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा काय मध्यंतरी ते काय झालं होतं, एक्झिओम मिशन झालं होतं, तशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा सूर्याबद्दलचं एक मिशन आहे बघा, आदित्य मिशन आहे. किंवा काय गगनयान मिशन आहे. म्हणजे आपल्याला काय ह्युमन जो आहे किंवा माणूस जो आहे तो काय करायचा स्पेसमध्ये पाठवायचं वगैरे. हे जे काही आपले मिशन्स आहेत, फ्युचरिस्टिक सुद्धा जे काही मिशन्स आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आयोग आपल्याला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. म्हणजे अचिव्हमेंटच्या अनुषंगाने एखाद्या सायंटिस्टची अचिव्हमेंट विचारेल मे बी. किंवा काय एखादा आपण म्हणूया टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा स्पेसच्या बाबतीमध्ये काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं. किंवा काय न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फॉर एक्झाम्पल जर विचार केला तर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण कुठल्या स्टेजला आहोत वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आयोग आपल्याला विचारू शकतो. ठीक आहे ना. पुन्हा एकदा सांगतो, टेक्नॉलॉजीच्या डेप्थमध्ये नाही जायचं. त्याच्या अचिव्हमेंट्सच्या डेप्थ काय, अचिव्हमेंट्स म्हणा, त्याचे युजेस म्हणा, ठीक आहे ना, भारत कुठपर्यंत पोहोचलाय वगैरे, याचे 2-3 एक्झाम्पल जरी तुम्हाला माहिती असेल तरी ते सफिशियंट होतात. सायन्स टेकचा जो अभ्यास आहे ना, खूप डेप्थ मध्ये नाही करता येणार, हे करू नका. टेक्नॉलॉजीच्या डेप्थ मध्ये नका जाऊ, कशाच्या डेप्थ मध्ये जा, त्याच्या युजेस आणि ऍप्लिकेशनच्या डेप्थ मध्ये जा. म्हणजे सिंपल क्वेश्चन असू शकतो की एआय ची टेक्नॉलॉजी आणि त्याचे प्रॉज अँड कॉन्स, एकदम सिंपल क्वेश्चन असू शकतो, त्याच्यावरती तुम्हाला कदाचित राज्यसेवेच्या मागच्या याच्यामध्ये निबंध येणं अपेक्षित होतं. तो आता कदाचित तुम्हाला काय होऊ शकतो, 10 मार्कर किंवा 15 मार्कर म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एकच मिनिट. येस. त्यानंतर पुढचं बघा, म्हणजे हे तर झालं इंडिया आणि सायन्सचं. पुढचं आहे अवेअरनेस इन द फील्ड ऑफ आयटी, स्पेस, कॉम्प्युटर्स, रोबोटिक्स. आता व्हेरी इम्पॉर्टंट हा जो पुढचा पॉईंट आहे ना सायन्स मधला, त्याच्यामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आयटी स्पेसिफिकली दिलंय, स्पेस स्पेसिफिकली दिलंय, कॉम्प्युटर स्पेसिफिकली दिलंय, रोबोटिक पण दिलंय, नॅनो टेक्नॉलॉजी पण दिलंय आणि बायोटेक्नॉलॉजी पण दिलंय. आता हे कळायला पाहिजे की त्यांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधले जे काही टेक्नॉलॉजीज आहेत ना, त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजी नावं धडधडीत दिलेली आहेत. आणि जर आयोगाचे प्रश्न बघितलात तर सरळ सरळ त्यांनी काय केलं, तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल प्रश्न विचारलाय का, यस विचारलाय. मग ते काय करतील, नॅनो टेक्नॉलॉजीचा हेल्थ मध्ये उपयोग विचारतील. ठीक आहे. किंवा काय तर तुम्हाला काय करतील, एक प्रकारे बायोटेक्नॉलॉजी, तर बायोटेक्नॉलॉजीचा ऍग्री मधला काय एक प्रकारे यूज विचारतील ना. बायोटेक्नॉलॉजीचा ऍग्री मधला सुद्धा ते तुम्हाला काय करू शकतात, यूज विचारू शकतात. किंवा काय बायोटेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा हेल्थ मधला काय यूज विचारू शकतात. आता बायोटेक्नॉलॉजी ना हेल्थ मध्ये सगळीकडे काय, समजा तुम्ही व्हॅक्सिन तयार करता, ठीक आहे ना, तुम्ही कोविडचे जे काही व्हॅक्सिन तयार केले किंवा तुम्ही काही तयार करता, ते बायोटेक्नॉलॉजी लक्षात ठेवा. सो किंवा तुम्ही इतर ड्रग्स पण औषधं पण काही बनवता तर ते सुद्धा बायोटेक्नॉलॉजीने बनवत असतात. सो तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा ऍग्री मध्ये काय युटिलायझेशन होईल किंवा हेल्थ मध्ये काय युटिलायझेशन होईल, असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा काय बायोटेक्नॉलॉजी आपण स्पेसिफिक जर म्हणलं तर फार्मा सेक्टर मध्ये युटिलायझेशन आहे. तेच पुन्हा एकदा व्हॅक्सिनचा वगैरे विचार केला. आता बघा आयोग कसं प्रश्न विचारतो, म्हणजे युपीएससी कसे प्रश्न विचारतं. युपीएससीने तुम्हाला धडधडीत सायन्स टेक मध्ये एक प्रश्न विचारला होता की व्हॅक्सिन्सचं नेमकं मेकॅनिझम काय असतं, है ना. आपल्याला ते काय व्हॅक्सिन एखादं टोचलं किंवा आपण एखादं व्हॅक्सिन घेतलं की आपल्या रक्तामध्ये ते व्हॅक्सिन जातं, ठीक आहे ना, ते अँटीजेन म्हणून काम करतं, त्याच्यावर अँटीबॉडीज क्रिएट होतात. अँटीबॉडीज क्रिएट झाल्यामुळं आपल्याकडे एक डिफेन्स मेकॅनिझम ऑलरेडी क्रिएट होऊन बसलेलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ऍक्च्युअल आजाराचा आपल्यावरती अटॅक होतो तेव्हा आपल्याकडे ऑलरेडी त्याच्यावरती काय असतात, अँटीबॉडीज असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय ते व्हॅक्सिनचं मेकॅनिझम झालं. इतकं सिंपल प्रश्न आयोगाने तुम्हाला विचारलेले आहेत, पण ते अवघड वाटतील जर तुम्हाला थोडं पण काहीच माहित नसेल. म्हणजे तुम्ही एकदम ब्लँक गेला, काहीच नाही बाबा मी असंच जाणार, ठीक आहे ना, तुम्हाला असं नाही सर असे प्रश्न तर त्याच दिवशी पेपरमध्ये टॅकल, येस काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये टॅकल करायला लागतील, पण काही गोष्टी तुम्ही अंदाज घेऊ शकता की हा बायोटेक्नॉलॉजी दिलंय ना धडधडीत शब्द, ओके, तर मग काय ऍग्रीमध्ये काय यूज होऊ शकतो, फार्मामध्ये किंवा हेल्थमध्ये काय यूज होऊ शकतो, करून जा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, ऍडव्हान्टेज मिळू शकतो. मग आता बायोटेक्नॉलॉजीच्या अँगलनीच तुम्हाला कदाचित काय इतर पण काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आयोगाने माझ्या आठवणीप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती प्रश्न विचार. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम काय, तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करून आपण काय करू शकतो, चक्क फ्युएल तयार करू शकतो, है ना, एनर्जी क्रिएट करू शकतो बेसिकली. मायावरी काय प्रश्न विचारतात त्याला डायनामिक प्रश्न म्हणला जातो. काय
की भारताच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशी मदत करू शकतात. जे काय आपलं बायोगॅस आहे, जे काय आहे ते सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे तयार होतं. बायोगॅस बद्दल लिहून या, जर दुसरं काही नाही आठवलं म्हणजेच काय आहे एनर्जी सेक्टरमध्ये आपण काय करणं, बायोटेक्नॉलॉजीचा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय वापर करणं हे लक्षात ठेवा. म्हणजे इव्हन हायड्रोजन सेल जे असतात ना, किंवा हायड्रोजनची आपण म्हणतो जे काही एनर्जी आपण वापरतो, तर तशा पद्धतीचं सुद्धा काम करणारे किंवा हायड्रोजन आपल्याला देऊ शकणारे सुद्धा आपल्याकडे काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. किंवा काय आपण जी इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे आता म्हणतोय, मध्यंतरी खूप त्याच्यावर राडा झाला E20 वरून, ठीक ना, की काय त्याच्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज जास्त असतं तर मग ऍव्हरेज कमी येईल, इंजिनाचं कोरोजन होईल म्हणजे इंजिन खराब होईल वगैरे वगैरे, त्याचं डिस्कशन खूप चालू होतं आपल्याकडे. तर ऑब्व्हियसली या अनुषंगाने विचार केला तर बायोटेक्नॉलॉजी बद्दल तसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं बायोटेकचं किंवा याच्याबद्दल विचारले जाऊ शकणारे प्रश्न झाले, ठीक आहे ना. नॅनोटेकचं पण मी तुम्हाला सांगितलं की नॅनोटेकचा वापर कुठे ऍग्रिकल्चरमध्ये किंवा हेल्थमध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतं की सायन्स टेक्नॉलॉजीचा फार्मर्सचं इन्कम डबल करण्यामध्ये किंवा फार्मर्सचं काय म्हणूया आपण सोशो इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट करण्यामध्ये काही युटिलायझेशन करता येऊ शकतं का. मग सायन्स टेक सगळीकडेच आहे ना, म्हणजे फार्म मेकॅनायझेशन पासून ते प्रिसिजन इरिगेशन पर्यंत किंवा का जे काही आता आपल्याकडे नवीन मॉडेलिटीज आलेल्या आहेत किंवा काय ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप्स आलेले आहेत किंवा काय आपण म्हणूया ग्रीन हाऊस काय आपण म्हणतो क्रिएट करतो सगळ्या याच्यासाठी वगैरे, हॉर्टिकल्चरसाठी वगैरे काय किंवा फुलांच्या शेतीसाठी वगैरे काय, तर या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजीज खूप कामाला येते, लक्षात ठेवा. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला इन जनरल सुद्धा विचारला जाऊ शकतो, फार्मर्सचं इन्कम डबल करण्यासाठी कसा केला जाईल वगैरे. त्याच्यानंतर स्पेस बद्दल त्यांनी तुम्हाला स्पेसिफिकली म्हणलंय. मग स्पेसमध्ये काय, मग इंडियाचं जे काही स्पेसिफिक गोष्ट आहे स्पेस मधल्या त्या सोप्या सोप्या गोष्टी विचारल्या जातील. किंवा त्यांचा एक मला वाटतंय एक प्रश्न विचारला होता त्यांनी, काय जेम्स वेब टेलिस्कोप, की ना, आता हा तेव्हा खूप जास्त चर्चेत होता. सो जेम्स वेब टेलिस्कोप सारख्या टेलिस्कोप बद्दल सुद्धा आयोगाने तुम्हाला प्रश्न या स्पेस सेक्टरमध्ये विचारलेला दिसून येतात. IT आणि कॉम्प्युटर सेक्टरमध्ये आयोगाने काय विचारणं अपेक्षित आहे आपल्याला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे UPSCने आतापर्यंत फार विचारलं नाही, पण AI बद्दल विचारणं अपेक्षित आहे. मग कदाचित IT ऍक्ट बद्दल विचारणं किंवा त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी विचारणं किंवा काय कॉम्प्युटर्स बद्दल काही गोष्टी विचारणं, त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी विचारणं अपेक्षित आहे का. येस, अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, की ना, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण काय करू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून चालवू शकतो किंवा काय ज्या गोष्टी आपण वापरतो, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये इंटरनेटचं काय म्हणूया आपण एक प्रकारे इंटरनेट अंतर्निहित असतं, तर त्याला एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण इंटरनेट ऑफ थिंग्स असं आपण म्हणतो. तर याच्याबद्दल जर समजा त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते सुद्धा ते तुम्हाला विचारू शकतात. किंवा काय रॅन्समवेअर बद्दल प्रश्न विचारला किंवा कॉम्प्युटरच्या बेसिक गोष्टींबद्दल प्रश्न विचारला असं होऊ शकतं. जर आयोगाला उद्या वाटलं की नाही बाबा आम्ही काय करणार भारताचे सुपर कॉम्प्युटर विचारणार, नाहीतर देशांचे सुपर कॉम्प्युटर विचारले, काय माहिती काय विचारू शकतात किंवा नाही विचारू शकत, पण कॉम्प्युटरमध्ये बेसिक गोष्टी या तुम्हाला विचारल्या जाणं अपेक्षित. रोबोटिक्समध्ये येस, रोबोटिक्समध्ये पण काही गोष्टी विचारल्या जाणं अपेक्षित आहे. आता बघा मला वाटतं UPSCने आतापर्यंत कधी असा प्रश्न विचारला नाही की भारताने कुठले कुठले रोबोट्स आतापर्यंत किंवा ह्युमनॉइड रोबोट्स डेव्हलप केलेत वगैरे, जे आपण करंटमध्ये वगैरे वाचतो ना, व्योम वगैरे किंवा व्योममित्र वगैरे वगैरे, म्हणजे असं स्पेसिफिक करंट सारखे क्वेश्चन आयोगाने तरी रोबोटिक्स बद्दल विचारले नाहीत. मला जे आठवतंय त्याच्यानुसार हा रोबोटिक्स बद्दल असा प्रश्न विचारण्यात आला होता की रोबोटिक्सचा जो काही पर्टिक्युलर तंत्रज्ञान आहे ते आपण अशा कोणत्या प्रकारच्या कामांसाठी वापरलं जाऊ शकतो की जिथं आपण ह्युमनला घेतलं नाही पाहिजे, म्हणजे माणसांनी जे काम नाही करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणूया की हाताने मैला साफ करणं, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, म्हणजे हाताने गटारं साफ करणं, नाले साफ करणं, तर इथं रोबोटिक्स खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतं, लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये काय की हेल्थ हजार्ड पण आहे आणि सोशल हजार्ड पण आहे. म्हणजे विशिष्टच काय म्हणूया आपण समाजातल्या एखाद्या विशिष्ट जातीवरती किंवा विशिष्ट समाजामधीलच लोकांवरती जर तुम्ही ही जबाबदारी टाकताय परत परत, तर ते चुकीचं आहे. तर तिथं रोबोटिक्स कामाला येऊ शकतं का, येऊ शकतं. तसा अनुषंगाने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा तुम्हाला मग काय रोबोटिक्समध्ये भारताचे अचिव्हमेंट काय याच्याबद्दल कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन एक्झाम्पल माहित असेल तर चालून जायला पाहिजे, त्याच्यापेक्षा फार काही माहिती नाही पाहिजे. आता बघ या 12व्या टॉपिकमध्ये खूप महत्वाचा पॉइंट आहे जो आयोगाचा हॉट फेव्हरेट एरिया राहिलेला आहे आणि कदाचित इकडे सुद्धा मला वाटतं की विचारायला हरकत नाही. त्याच्यामध्ये MPSC मध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, IPR त्याला म्हणतात. ओके, मग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बेसिकली काय, तर आपण म्हणतो पेटंट, की ना, किंवा आपण म्हणतो कॉपीराईट किंवा काय जॉग्राफिकल इंडिकेशन, वेगवेगळ्या प्रकारचे आपण शब्द त्याला वापरतो.
तर हे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे काय, जे काही तुमची बौद्धिक क्षमता असते, त्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावरती जे काही तुम्ही काय केलं असतं, एखादी गोष्ट आणलेली असते, तर त्याचं प्रोटेक्शन करणं, ठीक आहे ना, ते तुमचा हक्क म्हणून मान्य करणं, त्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर याच्याबद्दल आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. युपीएससीने आतापर्यंत पेटंट ऍक्ट बद्दल प्रश्न विचारलेला आहे का? विचारलेला आहे. युपीएससीने आतापर्यंत पेटंट कॉपीराईट बद्दल वगैरे प्रश्न विचारलेला आहे का? हेच विचारलेला आहे. किंवा ट्रेड सिक्रेट्स, ठीक ना, म्हणजे व्यावसायिक काय आपण म्हणूया, काही गोष्टी आपल्याला लपवून ठेवायला लागतात, ट्रेड सिक्रेट्स आपण त्याला म्हणतो. की एखादा बिझनेस कसा करा, त्याच्या पाठीमागचे ट्रेड सिक्रेट्स असतात, त्याला पण आपण प्रोटेक्शन देतो. तर याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलाय का? येस, विचारलाय. कोणी? युपीएससीने. म्हणजे कॉपीराईट माहित पाहिजे, ट्रेड सिक्रेट्स माहित पाहिजे, किंवा पेटंट माहित पाहिजे, हे झालं. किंवा काय म्हणूया आपण, पेटंट कायद्यामधल्या काही विशिष्ट गोष्टींबद्दल आयोगाने आपल्याला प्रश्न विचारायला दिसून येतो, किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट बद्दलच इन जनरल प्रश्न विचारायला दिसून येतो. आता बघ, याच्याबद्दल आयोगाने आपल्याला काय केलेलं आहे, या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बद्दल एक महत्वाची गोष्ट केली आहे, ती म्हणजे कोणती, की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये आयोगाने खूप जास्त महत्व कुणाला दिलेलं आहे? ट्रॅडिशनल नॉलेजला दिलेलं आहे. ट्रॅडिशनल नॉलेज. हे ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय? तर आपले जे ट्रायबल सोसायटीज आहेत, ठीक आहे ना, किंवा काय, भारताकडे प्रचंड पारंपरिक ज्ञान उपलब्ध आहे. कशाच्या बाबतीमध्ये? एखादा आजार बरा करण्याच्या बाबतीमध्ये, किंवा अशा वेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये, किंवा औषधींच्या बाबतीमध्ये वगैरे. तर हे ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे ना, तर हे आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे का? येस, करायला पाहिजे. का बरं प्रोटेक्ट करायला पाहिजे? समजा एखादा आपण म्हणूया आदिवासी समुदाय आहे, आणि त्याचे एक विशिष्ट आपण म्हणूया एखाद्या आजारावरती उपचार करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत एखाद्या मल्टीनॅशनल काय फार्मा कंपनीने चोरायची, आणि त्याचं पेटेंटिंग करायचं, आणि स्वतः पैसा कमवायचा. असं जर व्हायला लागलं तर ते अडचणीचं आहे. सो त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहेत, त्याच्यामध्येच ट्रॅडिशनल नॉलेज प्रोटेक्ट करणं, भारताचं पारंपरिक ज्ञान प्रोटेक्ट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. याच्यावरती सुद्धा आयोगाने तुम्हाला काय केलंय? प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट कुठली? ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, टीकेडीएल त्याला म्हणतात. याच्यावरती सुद्धा काय युपीएससीने प्रश्न विचारलेला होता. का बरं आपण ही अशा प्रकारची डिजिटल लायब्ररी तयार करतो, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी? तर जे काही भारतामधलं पारंपरिक ज्ञान आहे ना, त्याचं एक डिजिटल म्हणजे इंटरनेटवरती काय करून ठेवा? लायब्ररी तयार करून ठेवा. मोठीच्या मोठी लायब्ररी तयार करून ठेवा. त्याच्यामध्ये लिहून ठेवा आधीच, की आतापर्यंत आमच्या वेगवेगळ्या आदिवासी समुदायांनी, वेगळ्या आपण म्हणूया जमातींनी, वेगळ्या आपण म्हणूया काय समाज घटकांनी या प्रकारचे शोध लावून ठेवलेले आहेत, किंवा या प्रकारच्या गोष्टी ऑलरेडी सांगून ठेवलेल्या आहेत. जर आपण ऑलरेडी त्या लायब्ररीमध्ये असं काही सगळं सांगून ठेवलं, तर उद्या कुठली तरी फॉरेनची कंपनी काहीतरी सांगेल, किंवा हे आम्ही पहिल्यांदा शोधलं, ठीक आहे, असं सांगून आपल्या ट्रेडिशनल नॉलेजवरती एन्क्रोचमेंट करणार नाही. ते ज्यांच्या कुणाकडे ते जाईल पेटंटिंग करायला वगैरे, ती ऑथॉरिटी काय करेल? बघेल लगेच, काय बाबा, की ह्या टीकेडीएल मध्ये मेन्शन केलंय का ऑलरेडी त्यांनी? हा, टीकेडीएल मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग नाही बाबा, हे नवीन नाही, हे जुनंच आहे, हे त्यांना टीकेडीएलच्या माध्यमातून कळेल. या अशा प्रकारच्या गोष्टी. आता मी हे का सांगतोय, एवढं जरी माहित असेल ना, तरी आयोगाचा तो प्रश्न सोडवायला तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते. बेसिक कन्सेप्ट माहित असणं सुद्धा तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतो. ओके. त्याच्यानंतर हे झालं काय, आयपीआर मधलं किंवा इतर गोष्टींमधलं, याच्यावरती आयोग तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतो. ओके. त्याच्यानंतर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, डिग्रेडेशन वगैरे. ओके. एकच मिनिट. येस जतीन सर, आवाज येते का बघा? हो, येतोय सर. ओके ओके, ठीक आहे. तर हे आयपीआर बद्दल आपलं डिस्कशन झालं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणता? तर कन्झर्वेशन आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणलेलं आहे. आता कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि त्याच्यानंतरचा इमिजिएटली जो डिझास्टर वाला जो टॉपिक आहे, तर ह्या दोन टॉपिकला आपण एकत्रित पकडू शकतो. आता लक्षात घ्या की हे दोन टॉपिक पण खूप जास्त महत्वाचे आहेत. दिसताना ते काय होतील की तुम्हाला स्पेसिफिक असे दोनच पॉईंट दिसतील, पण याच्यामध्ये जर आपण गेलो, डिटेलमध्ये गेलो, तर असं लक्षात येईल की याच्यावरती सुद्धा आयोगाने खूप जास्त प्रश्न विचारले. आता बघा, जेव्हा त्यांनी कन्झर्वेशन असा शब्द दिलेला आहे, तर याच्यामध्ये काय येतं? मग बायोडायव्हर्सिटी येतं. मग बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन तर येईलच, पण त्यांनी काय केलंय? भारताच्या बायोडायव्हर्सिटी बद्दल सुद्धा प्रश्न विचारले. भारताच्या बायोडायव्हर्सिटी बद्दल सुद्धा काय सेपरेट प्रश्न विचारलेले आहे. किंवा काय, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट बद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करणं, प्रश्न येणं अपेक्षित आहे. मग आता हे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट बद्दल प्रश्न येणं अपेक्षित आहे, किंवा कन्झर्वेशन बद्दल प्रश्न येणं अपेक्षित आहे, हे ठीक आहे. पण स्पेसिफिक जर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचा जर विचार केला, तर आयोगाने तुम्हाला काय केलंय? रामसार कन्व्हेन्शन बद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला दिसून येईल. मग आपल्याला ते काय करतील? मे बी आता मँग्रोव्ह बद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतात. काहीच विचारू शकतात का? कारण जर आपण मुंबईचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला,
तर महाराष्ट्रासाठी रामसार पण महत्वाचं किंवा रामसार स्थळ नवीन आली म्हणून पण महत्वाचं. आणि काय मँग्रोव्हला डॅमेज होणं कुठे महाराष्ट्रामधल्या डेव्हलपमेंटमुळे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणं किंवा येणं अपेक्षित आहे. किंवा जे काही आपल्याकडे नाशिकमध्ये तर पोवनमध्ये वगैरे घडलं या अनुषंगाने पण तुम्ही या गोष्टींकडे बघायला पाहिजे. कन्झर्वेशनकडे किंवा कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीकडे तुम्ही या अनुषंगाने बघितलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा सेपरेट टॉपिक त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केला. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये आयोगाचे हॉट फेवरेट एरिया कोणते आहेत तर एअर पोल्युशन हा खूप काय महत्वाचा टॉपिक आहे. मग तुम्हाला माहिती आहे की दिल्लीचा जो काही AQI आहे किंवा काय भारतातल्या महत्वाच्या शहरांचा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो गडबडतोय. तर तो एअर पोल्युशन एअर पोल्युशन हा टॉपिक त्याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचा बनतो. आणि एक महत्वाची गोष्ट कोणती की एअर पोल्युशनच्या या टॉपिक बरोबरच काय वॉटर पोल्युशन ना हे पण खूप महत्वाचं बनतं. का बरं वॉटर पोल्युशनच्या अनुषंगाने आयोगाने खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेत की फॉर एक्झाम्पल आपण इंडस्ट्रियल पोल्युशन कसं होतं. इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे वॉटरच्या बाबतीमध्ये काय डॅमेज होतं पाण्याच्या बाबतीमध्ये काय डॅमेज होतं असं विचारलेलं आहे. किंवा नमामि गंगेसारखा प्रोग्राम विचारला जाऊ शकतो. किंवा एअर पोल्युशनच्या बाबतीमध्ये नॅशनल काय क्लीन एअर प्रोग्राम आयोगाने विचारलेला आहे. तर हे जे काही प्रोग्राम्स आहेत वॉटर पोल्युशन बद्दलचे किंवा काय म्हणूया आपण एअर पोल्युशन बद्दलचे किंवा हे एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल वगैरेचे तर अशा प्रकारचे स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा काय अजून एक क्वेश्चन आयोगाने विचारला ते म्हणजे काय ऑइलचं पोल्युशन. ठीक आहे ना जे काही आपण म्हणजे ऑइल स्पिल्स होतात म्हणजे तेल सांडणं दोन जहाजांची टक्कर झाली तेल सांडतं कशामध्ये समुद्रामध्ये वगैरे वगैरे तर ऑइल पोल्युशन बद्दल किंवा ऑइल स्पिल्स बद्दल सुद्धा काय आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारायला दिसून येतात. आता आपलं एमपीएससी जर विचार केला तर एअर पोल्युशन आणि जर तुम्ही काय केलं एक प्रकारे वॉटर पोल्युशन या दोन गोष्टींवरती फोकस केला ते काय तुमच्यासाठी बेटर राहील असं वाटतं किंवा हरकत नाही म्हणायला. नंतर काय डिग्रेडेशन एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हा सुद्धा पॉईंट त्यांनी खास करून वेगळा मेन्शन केलेला आहे. मग आता याचा अर्थ काय तर लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया मायनिंग ठीक आहे ना. तर मायनिंगमुळे एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होतं का येस होतं. मग मायनिंग कसली आपल्याकडे जे काही वाळू उपसा केला जातो ती मायनिंग असेल किंवा काय आरवली मधली मायनिंग असेल ठीक आहे किंवा काय आपण बॉक्साईटची वगैरे मायनिंग केली जातो ती जी काही ओडिसामध्ये घडलं किंवा मला वाटतं आपण कशामध्ये नियमगिरीच्या बाबतीमध्ये GS4च्या वेळेला पण ती केस स्टडी घेतली होती ठीक आहे ना. तर याचा अर्थ काय मायनिंगमुळे एन्व्हायरमेंटल वरती सोसायटीवरती किंवा इकॉनॉमीवरती काय इम्पॅक्ट होतो एन्व्हायरमेंटच्या इकॉलॉजीवरती काय इम्पॅक्ट होतो असे सुद्धा प्रश्न तुम्हाला काय केले जाऊ शकतात त्या डिग्रेडेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा काय कोस्टल इरोजन ठीक ना म्हणजे जे किनारे आहेत त्यांचं एक प्रकारे काय होणं इरोजन होणं त्याच्याबद्दल सुद्धा आयोग काय करते आपल्याला प्रश्न विचारत आहे किंवा विचारलेलं दिसून येत आहे. सो एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा मला वाटतं ग्राउंड वॉटर डिप्लिशन बद्दल सुद्धा आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला की जे काही भूजल पातळी आहे ती खूप खाली जाणं वगैरे त्याच्याबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारत आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आता लक्षात घ्या की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा सेपरेट सिलेबस टॉपिक दिला आयोगाने म्हणजे शब्द दिलेले आहेत तो हे सुद्धा महत्वाचं बनतं का याची कन्सेप्ट काय आहे बाबा या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची याच्यासाठी काहीतरी ड्राफ्ट नोटिफिकेशन्स आलेले आहेत का याच्या आधीचे नोटिफिकेशन्स कधी आलेले आहेत त्याची प्रोसेस काय असते त्याचा फायदा काय असतो ठीक आहे ना. त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया रिफॉर्म्स काय आपल्याला नेमके गरजेचे आहेत कशामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये हे सगळं आपल्याला याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आहे हमखास प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहे ना सोपा प्रश्न येऊ शकतो सो आपल्याला तो करायचा आहे. ठीक आहे सो या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. आता बघा या एन्व्हायरमेंट मध्ये खूप महत्वाची गोष्ट जी डिरेक्टली मेन्शन नाही केली पोल्युशन मध्ये आहे कन्झर्वेशन मध्ये पण आहे ती म्हणजे कोणती क्लायमेट चेंज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता हे तुम्ही डिझास्टर मध्ये टाका का तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये टाका कुठे टाका पण क्लायमेट चेंज हा वन ऑफ द फेवरेट एरिया राहिलेला आहे कोणाचा आयोगाचा. मग ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन असेल ठीक आहे ना किंवा पॅरिस प्रिन्सिपल्स असतील क्योटो प्रोटोकॉल मधले मेकॅनिझम्स असतील मग त्याच्यामध्ये आलं इमिशन ट्रेडिंग आलं कार्बन क्रेडिट आलं क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आलं अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम्स किंवा गोष्टी त्यांनी तुम्हाला कशामध्ये विचारलेल्या आहेत याच्यामध्ये विचारलेल्या दिसून येतात. कशामध्ये या एन्व्हायरमेंटच्या टॉपिक मध्ये कशाबद्दल क्लायमेट चेंज बद्दल. फॉर एक्झाम्पल आपण की ऑटोमधून पॅरिस प्रिन्सिपल्स मध्ये जे काही आपण ट्रान्सफर झालो शिफ्ट झालो त्याच्यामध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे या गोष्टी काय केल्या जाऊ शकतात नक्की विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे याला काय म्हणतोय आपण क्लायमेट चेंज म्हणतोय लक्षात घ्या. याच्यावरती आयोग तुम्हाला हमखास प्रश्न विचारणार आहे. म्हणजे इव्हन आयोगाने काय केलं होतं फोटोकेमिकल स्मॉग ना फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड्स असतील
ठीक आहे, त्यांच्याबरोबर रिॲक्शन होणं प्रदूषकांची, या प्रदूषकांमध्ये रिॲक्शन होणं, त्याच्यामधून काय ऑक्सिजनचा अणू बाहेर निघणं, त्याच्यातून काय ओझोन किंवा O3 तयार होणं किंवा परॉक्सीअसिटिल नायट्रेट त्यान आपण म्हणतो PAN तयार होणं, आणि त्याच्यामधून काय होणं, मग आपल्याला श्वसनाचे त्रास होणं किंवा इतर गोष्टींचे त्रास होणं. याच्यावरती सुद्धा फोटोकेमिकल स्मॉग वरती सुद्धा आयोगाने काय केलं होतं, आपल्याला प्रश्न विचारायला दिसून येत. सो एन्व्हायरमेंट हा टॉपिक तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रिझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी. आता बघा, डिझास्टरचा टॉपिक सुद्धा त्यांनी असं दिलं असतं ना की डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट, एवढं दिलं असतं, नाही दिलं तेवढं. ठीक आहे ना. याचा अर्थ काय, त्यांना डिझास्टर मध्ये सुद्धा वेगवेगळे अँगल अपेक्षित आहेत. मग याच्यामध्ये आयोग आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे की ठीक आहे, तुम्हाला डिझास्टर म्हणजे काय माहित पाहिजे, तुम्हाला नॅचरल हजार्ड्स म्हणजे काय माहित पाहिजे, तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय माहित पाहिजे, त्या डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मध्ये काय येतं माहित पाहिजे. म्हणजे समजा आपण प्रिपरेटरी स्टेज म्हणतोय, ठीक आहे ना, नंतर मग आपण रिस्पॉन्सिबल स्टेज म्हणतोय, आणि नंतर आपण काय करतो, एक प्रकारे रिहॅबिलिटेशन करतोय वगैरे वगैरे, किंवा रिस्पॉन्स इन रिहॅबिलिटेशन करतोय, आपण म्हणायला हरकत नाही. हे सायकल सुद्धा माहित पाहिजे. पण अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय, रेझिलियंट सोसायटी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर रेझिलियंट सोसायटी म्हणजे काय असतं, तर नुसतं डिझास्टर अवॉइड करणं वगैरे नाही. ठीक आहे, तर डिझास्टर घडल्यानंतर त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर येऊ शकते, त्या सोसायटीला म्हणायचं रेझिलियंट सोसायटी. एखादी व्यक्ती रेझिलियंट असते म्हणजे काय असते, तर एखादी वाईट घटना घडल्यानंतर सुद्धा तग धरून राहणं, टिकून राहणं, त्याला म्हणतात रेझिलियन्स. मग हे रेझिलियन्स बद्दल सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारत आहे, म्हणजेच त्या अनुषंगाने काही ना काही प्रश्न विचारले जाणार आहोत. मग याच्यामध्ये काय करतील ते तुम्हाला खास करून डिझास्टर बद्दल प्रश्न विचारले. आता त्यात सुद्धा त्यांचे ठरलेले काही डिझास्टर आहेत. फॉर एक्झाम्पल आपण या अर्बन फ्लड्स. ठीक आहे ना, अर्बन फ्लड्स हा त्यांचा काय आहे, आवडता एरिया. आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये काय झालं होतं की पाणी साचून फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्बन फ्लड झाले होते. मध्यंतरी पुण्यामध्ये सुद्धा हीच घटना घडली होती, किंवा अशाच घटना चेन्नईमध्ये वगैरे सुद्धा घडलेल्या आहेत. ठीक आहे ना, किंवा दिल्लीमध्ये वगैरे सुद्धा काही भागामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठली, क्लाउड बर्स्ट. म्हणजे काय, एक प्रकारे ढगफुटी होणे. आता तुम्हाला माहिती आहे की उत्तर काशी असेल किंवा हिमाचलचा जो एरिया असेल किंवा उत्तराखंडचा जो एरिया असेल, तर अशा एरियामध्ये हे क्लाउड बर्स्ट होणं, त्याच्यामधून नुकसान होणं, डिझास्टर घडणं वगैरे या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर काय, अजून एक त्यांचा महत्वाचा आवडता एरिया तो म्हणजे कुठला, लँडस्लाइड्स. म्हणजेच काय, एक प्रकारे भूस्खलन होणं. मग भूस्खलन तर भारतासाठी जितकं महत्व तेवढंच महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाचं आहे भूस्खलन. कारण का, माळींसारखी दुर्घटना असेल किंवा इतर पण दुर्घटनांचा जर विचार केला तर लँडस्लाइडचं डिझास्टर महत्वाचं आहे. अर्थक्वेक तर कायम फेवरेट. ठीक आहे ना, कायम फेवरेट आहे. मार्कवेकचं जे काही झोनिंग असतं, मॅपिंग असतं, या गोष्टी सुद्धा आपल्याला काय केल्या जातात, त्याच्यामध्ये विचारल्या जातात. किंवा काय, सुनामी असेल किंवा सायक्लोन असतील, आता तोक्ते वादळ आलं वगैरे वगैरे, आपण बरंच काय काय ऐकतो. सुनामी सारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात, किंवा त्याबद्दलच्या गोष्टी विचारतात. मग आता याच्यात काय करायचं, काही कॉजेस म्हणा, त्याचे रिझन्स म्हणा, अँथ्रोपोजेनिक रिझन्स म्हणजे मॅन मेड रिझन्स काय आहे, डिझास्टर मॅन मेड का असतात, माणसाचा याच्यामध्ये काय रोल असतो हे पण तितकंच महत्वाचं बनतं, किंवा त्याच्यावरती आपण मेजर्स काय घेतो हे खूप जास्त महत्वाचं याच्यामध्ये बनतं. महत्वाची गोष्ट म्हणजे आयोग याच्यामध्ये खूप जास्त महत्व देतो ते म्हणजे व्हल्नरॅबिलिटीला, व्हल्नरॅबिलिटी मॅपिंगला. व्हल्नरॅबिलिटी मॅपिंग म्हणजे काय, समजा आपण म्हणूया भूकंप, तर भूकंपाचे भूकंप प्रवण क्षेत्र असतात, म्हणजे काही एरिया व्हल्नरेबल असतात भूकंपाला. तर त्याचं मॅपिंग जर आपण चांगल्या प्रकारे करू शकलो, भूकंपासारखंच पुराचं, क्लाउड ब्रस्टचं, ठीक आहे ना, किंवा सुनामीचं, किंवा इतर कुठल्याही आपण लँडस्लाइड सारख्या एरियाचं, तर नक्कीच आपण काय करू शकतो, डिझास्टरचं रिस्क रिडक्शन करू शकतो. डिझास्टरची जी काही आपली म्हणूया एक प्रकारे रिस्क आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कमतरता आणता येते, कमी करता येते असं म्हणायला हरकत नाही. तर त्या गोष्टींबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारते. म्हणजेच फक्त मॅनेजमेंट नाही, तर त्या मॅनेजमेंट मधला जो काही प्रिपरेटरी स्टेजचा जो काही पार्ट आहे, रिस्पॉन्स वाला पार्ट नाही किंवा रिहॅबिलिटेशन वाला पार्ट नाही, तर त्याच्या आधीचा पण पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. आता याच अनुषंगाने आयोग काय करतो, मग आपल्याला जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये मग काय आलं, ह्योगो आलं किंवा सेंदाई फ्रेमवर्क आलं. हे महत्वाचे फ्रेमवर्क आपल्याला आयोग विचारत असतं. ठीक ना, ह्योगो आणि सेंदाई मध्ये नेमकं काय चेंज झाला, किंवा मला वाटतं युपीसीने असा प्रश्न विचारला की भारताच्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय नेमका बदल झाला, याच्याबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसून येतील. ओके, त्याच्यानंतर पुढे हे आहे मग आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. ओके, आता बघा 13-14 हे जे काही पॉईंट होते ते कशाबद्दल आहेत, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर बद्दल आहेत. जर तुम्ही 15, 16, 17 आणि 18 या 4 पॉईंटचा जर विचार केला, 15, 16, 17 आणि 18 या 4 पॉईंटचा जर विचार केला, तर हे 4 पॉईंट कशाबद्दल आहेत, तर इंटरनल सिक्युरिटी बद्दल आहेत. लक्षात ठेवा, इंटरनल सिक्युरिटी बद्दल आहे. ओके, आणि पुन्हा एकदा इंटरनल सिक्युरिटीचा सुद्धा जो काही सिलेबस आहे खूप व्यवस्थित त्यांनी डिकोड करून तुम्हाला दिलेला आहे.
सो इंटरनल सिक्युरिटीचा टॉपिक सुद्धा तितकाच महत्वाचा, आणि आपण मगाचपासून म्हणतोय की या सगळ्या टॉपिकला म्हणजे पाच टॉपिक करतो आपण GS3 चे, त्याच्यामध्ये याला सुद्धा काय मग ऑलमोस्ट 50 मार्कांचे प्रश्न याच्यावरती विचारले जाण्याची शक्यता आहे. सो मग इंटरनल सिक्युरिटी सारखा टॉपिक पण व्यवस्थित करायचा का? येस करायचा. मग पहिलं काय त्यांनी काय केलं बघा, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट आणि स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. की पहिल्या लेक्चरमध्ये बोललो तसंच काय, याचा अर्थ काय होतो मग, की विकासाचा अभाव जिथं जिथं आहे तिथं तिथं आपल्याला काय दिसून येतं, एक प्रकारे अतिरेकी वाद दिसून येतो, का एक्स्ट्रीमिझम दिसून येतं. विकासाचा अभाव जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये काहीतरी झालं का? येस झालं. किंवा सगळं आपण करून बघितलं, पण जम्मू काश्मीरचा डेव्हलपमेंट आपल्याला त्या प्रमाणामध्ये नाही करता आली, तर तिथं टेररिझमला एक प्रकारे काय झालं, बळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. नॉर्थ ईस्टला आपण काय एलिनिएशन मधून किंवा परात्मभावापासून, ठीक आहे, किंवा एक प्रकारे आपण डेव्हलपमेंट त्याची चांगली करू नाही शकलो, तर नॉर्थ ईस्ट मध्ये पण इन्सर्जन्सी फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिली असं म्हणायला हरकत नाही. नक्षलवादाचा जर एरिया बघितला तर तो सुद्धा जिथे काही आपण म्हणूया अविकसित पॉकेट्स आहे ना, तर तिथं नक्षलवाद जास्त प्रमाणामध्ये फोफावतोय आपल्याला दिसून आलं. याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात या टॉपिकमध्ये ना, खास करून 16 नंबरच्या टॉपिकमध्ये डेव्हलपमेंट आणि नक्षलिझम वरचे प्रश्न जास्त विचारले जातील. डेव्हलपमेंट आणि लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वरचे प्रश्न विचारले जातील. एखादा प्रश्न जम्मू काश्मीर बद्दल येऊ शकतो, एखादा प्रश्न नॉर्थ ईस्टच्या इंटरनल सिक्युरिटी बद्दल सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे ना. मग जम्मू नक्षलिझम बद्दलचा जो काही प्रश्न आहे, तर त्या नक्षलिझमच्या प्रश्नामध्ये ते काय करतील मग, की नक्षलिझम विकासाच्या अभावामुळे कसा फोफावला, नेमकी कुठलं कारण होते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फिफ्थ शेड्यूल आहे. तुम्ही फिफ्थ शेड्यूल जर चांगल्या प्रकारे राबवत नसाल, नक्षलिझम फोफवू शकतो. जर तुम्ही वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजना मायनिंगचं देत असाल, त्याच्यामधून फॉरेस्ट राईट्स किंवा आपण म्हणूया आदिवासी जमातींचे काय होत असेल अधिकार जर हनन केलं जात असेल, तर ते काय करू शकतात, एक प्रकारे नक्षलवादाच्या जवळ जाऊ शकतात. किंवा काय पोलीस अट्रॉसिटीज असतील तर त्याच्यामुळे सुद्धा नक्षलवादाच्या जवळ जाऊ शकतात. डेव्हलपमेंट हेल्थ एज्युकेशन जर कमी पडलं तर त्याच्यातून सुद्धा काय होऊ शकतं, नक्षलिझम फोफवू शकतो. ठीक आहे. किंवा काय जर फार मोठ्या प्रमाणामध्ये डॅम्स किंवा आपण म्हणूया वेगळ्या प्रकारच्या विकास प्रकल्पाच्या नावाखाली जर तुम्ही काय आदिवासी जमातींचं एक प्रकारे विस्थापन केलं, तर त्याच्यामुळे सुद्धा नक्षलवाद होऊ शकतो. म्हणजेच डेव्हलपमेंट या अँगलनी आपण कशाकडे बघणार आहोत, या नक्षलिझमकडे किंवा नक्षलवादाकडे बघणार आहोत, लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये बेसिकली या टॉपिकमध्ये 15 मध्ये लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट आणि स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम म्हणलेला आहे. आणि आता लक्षात ठेवायचं की GS3चा एक महत्वाचा कोर एरिया असतो तो म्हणजे कोणता, मेजर स्वाल. मेजर स्वाल म्हणजे काय, एक प्रकारे तुम्ही कुठलंही पाठ करा GS3 मधला, त्यातल्या त्यात हे इंटरनल सिक्युरिटी असेल तर त्यातला कुठलाही पाठ करा, तुम्हाला त्याच्यावरती सरकारने आतापर्यंत काय उपाययोजना केल्या, कशा केल्या, हे माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे ना. कारण का आयोगाचा जो काही प्रश्न आहे तो याच पर्टिक्युलर एरियावरती येण्याची शक्यता आहे. काय की भारत सरकारची स्ट्रॅटेजी काय आहे कशाच्या विरोधामध्ये, नक्षलिझमच्या विरोधामध्ये. ठीक आहे ना. मग फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की मार्च 2026, ठीक आहे ना, मार्च 2026 पर्यंत आपल्याला ते एंड करायचे, काय नक्षलिझम भारतातून समूळ नष्ट करायचा आहे. हे अमित शहाची घोषणा आहे. तो ऑब्व्हियसली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. 2025च्या UPSC मेन्सला हा प्रश्न विचारण्यात ऑलरेडी आलेला आहे. सो मेजर्स वरती प्रश्न नक्की 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 विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर काय, रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स इन द क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. आता हा जो टॉपिक आहे ना 16 नंबरचा टॉपिक, तर हा 16 नंबरचा टॉपिक जनरलाइज आहे. जनरलाइज आहे म्हणजे काय, आपण असं का म्हणतोय, 15, 16, 17, 18 मध्ये आपल्याला सिक्युरिटीच्या चॅलेंजेस बद्दलचा पूर्ण सिलेबस आहे. 16 मध्ये त्यांनी काय म्हणलंय, एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स असं म्हणलंय. आता एक्सटर्नल स्टेट म्हणजे काय, एक्सटर्नल स्टेट म्हणजे पाकिस्तान आणि चायना फॉर एक्झाम्पल. तर बाह्य देशांकडून आपल्याला काय आपल्या इंटरनल सिक्युरिटीला धक्का लागू शकतो का, लागू शकतो. ठीक आहे ना. पाकिस्तान काय करेल, भारतामध्ये स्लीपर सेल राबवेल, स्लीपर सेल्सला ऍक्टिव्हेट करून टाकेल आणि मग काय आपल्याकडे बॉम्बस्फोट वगैरे घडवेल मे बी. तर हे काय आहे, एक्सटर्नल स्टेट कडून आपल्याला चॅलेंजेस मिळू शकतात का, येस मिळू शकतात. नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे काय, तर नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे जे देश सोडून इतर ऍक्टर्स आहेत. देश सोडून म्हणजे काय, चायना आणि आपण पाकिस्तानला बाजूला ठेवूया, आपण म्हणूया काय लष्कर तैयबा, ठीक आहे ना, किंवा काय जैश ए मोहम्मद. तर हे काय, ते नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत. म्हणजे काही नॉन स्टेट ऍक्टर्स सुद्धा भारताच्या सिक्युरिटीला धक्का लावू शकतात का, लावू शकतात. मग हे जी गोष्ट आहे ना, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आपण सगळ्यात शेवटी करायला पाहिजे का, हे 15 केलं, 17 केलं, 18 केलं, हे एवढं वेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर ही गोष्ट ह्या सगळ्याचा फक्त सार राहते. कारण का, इथं जेव्हा तुम्ही काय करणार आहात, चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू वेगवेगळ्या नेटवर्क किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण असं म्हणतोय, हे जे तुम्ही करणार आहात, किंवा काय जेव्हा तुम्ही बॉर्डर एरियाज बद्दल बोलणार आहात, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारच आहे. तुम्ही टेररिझम बद्दल बोलताय म्हणजे तुम्ही नॉन स्टेट ऍक्टर्स बद्दल बोलता. जेव्हा तुम्ही बॉर्डर मॅनेजमेंट बद्दल बोलताय म्हणजे तुम्ही स्टेट ऍक्टर्स बद्दल बोलताय. याचा अर्थ
तुमचा हा जो टॉपिक आहे 16 नंबरचा, हा ऍक्च्युली सगळ्याचा सार आहे. कुठला इंटरनल सिक्युरिटीच्या टॉपिक मधला सगळ्याचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही. तो सगळ्यात शेवटी केला किंवा येऊन तुम्ही नाही केला तरी तो होऊन जातो असं म्हणायला हरकत नाही. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते या सगळ्याचा सार असणारे प्रश्न किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन म्हणजे काय, नॉर्थ ईस्ट बद्दल क्वेश्चन विचारतील की नॉर्थ ईस्ट मधली जी काही इन्सर्जन्सी आहे तर ती आतापर्यंत का टिकून आहे आणि त्याच्यावरती आपण काय मेजर्स करायला पाहिजे किंवा काय पाकिस्तानचा जो काही स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम त्याला म्हणतात, म्हणजे पाकिस्तानच काय करतं आपल्या देशामध्ये टेररिझम, भारतामध्ये टेररिझम पसरवण्याचा प्रयत्न करतं. तर त्या बाबतीमध्ये पण काय मेजर्स केलेत आतापर्यंत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 16 नंबरचा जो टॉपिक आहे तो सगळ्याचा मिक्स असेल असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर 17 नंबरचा पॉईंट त्याच्यामध्ये दिलाय. काय दिलंय, चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स आणि आपण म्हणतोय रोल ऑफ मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्स. आता बघा कम्युनिकेशन नेटवर्क्स म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणा ओव्हरऑल सायबर सिक्युरिटी म्हणा, ठीक आहे ना. तर हे कंपल्सरी तुम्हाला विचारलं जाणार आहे. काय की सायबर सिक्युरिटीचे बेसिक्स असतील किंवा कम्युनिकेशन नेटवर्क्स मधून आपल्यावरती जे काही अटॅक होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये सायबर वॉरफेअर आलं. म्हणजे सायबर वॉरफेअर म्हणजे दुसऱ्या देशांनी सायबरच्या माध्यमातून किंवा एक प्रकार कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्यावरती अटॅक करणं किंवा नेटवर्किंगच्या माध्यमातून अटॅक करणं. नॉन स्टेट ऍक्टर्सनी म्हणजे टेररिस्ट लोक सुद्धा आपल्यावरती तशा प्रकारचे अटॅक करू शकतात किंवा त्यालाच आपण सायबर टेररिझम म्हणतो. म्हणजे सायबर वॉरफेअर येतं, सायबर टेररिझम येतं किंवा काय क्रॉस बॉर्डर सायबर क्राईम्स पण येतात. म्हणजे ते पुन्हा एकदा की स्टेट किंवा नॉन स्टेट ऍक्टर्स जे असतात ते सायबरच्या माध्यमातून काय करू शकतात, आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक करू शकतात. सो इंटरनल सिक्युरिटीला कम्युनिकेशन नेटवर्क्स असतील किंवा काय सायबर सिक्युरिटी असेल याच्या माध्यमातून होणारे जे काही धोके ते आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. आणि आयोगाने आपल्याला सायबर टेररिझम पण विचारलेलं आहे, सायबर क्रॉस बॉर्डर क्राईम्स विचारलेले आहेत, त्यानंतर सायबर वॉरफेअर पण विचारलेलं. ऑलमोस्ट सगळेच पॉईंट त्यांनी याच्यामध्ये आपल्याला काय केलेले आहेत विचारलेले तुम्हाला दिसून येतील. सो हे महत्वाचं आहे काय की तुम्ही सायबर सिक्युरिटीचे सगळे बेसिक्स करणं आणि मग नंतर काय कम्युनिकेशन नेटवर्क्स आणि सायबर सिक्युरिटी हा टॉपिक एकत्र करणं. मग त्याच्यामध्ये काय येतं, मग आयटी सेक्टरशी संबंधित इतर गोष्टी पण येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणूया की त्यांनी इथं आपल्याला स्पेसिफिक सिलेबस पॉईंट दिलाय की मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साईट्सचा सुद्धा काहीतरी रोल असतो इंटरनल सिक्युरिटीमध्ये. काय असतो तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरणं, व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम असेल ट्विटर असेल याच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवल्या जातात. त्यातून मॉब लिंचिंग वगैरे घडू शकतं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं मॉब लिंचिंग घडलेलं आहे. दादरीमध्ये अशा प्रकारचं मॉब लिंचिंग घडलेलं होतं. तर हे जे काही मॉब लिंचिंगचे प्रकार आहेत, मॉब व्हायलन्सचे प्रकार आहेत, त्याच्यावरती सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे आपल्याला प्रश्न विचारायला दिसून येतो. सो इंटरनल सिक्युरिटीला जे काही थ्रेट्स आहेत सोशल मीडिया नेटवर्किंगमुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे हे सुद्धा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारायला दिसतोय. आणि कम्युनिकेशन नेटवर्क आणि सायबर सिक्युरिटी तर खूपच महत्वाचं असं आपण म्हणतो. कारण का इव्हन लक्षात घ्या आयटी ऍक्ट मध्ये सुद्धा सायबर रिलेटेड सगळ्या काही टर्म्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आयडेंटिटी थेफ्ट करणं असेल किंवा आपण म्हणूया चाइल्ड पॉर्नोग्राफी असेल. तुम्ही काल परवाचीच न्यूज वाचली असेल तर पॉक्सोच्या केस अंतर्गत एक नवरा बायको एक कपल आहे. तर या कपलनी म्हणजे मला वाटतं तो व्यक्ती जो होता तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता आणि त्या व्यक्तीने काय केलं चक्क की 3 ते 18 वर्षाच्या मुलं आहेत, 33 मुलं आहेत. तर त्यांचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन म्हणजे एक प्रकारे पॉर्नोग्राफी करण्यात आली त्याच्याकडून आणि ती वेगवेगळ्या डार्क वेबच्या माध्यमातून पसरवण्यात आली. तर हे काय आहे, एक प्रकारे आपल्या इंटरनल सिक्युरिटीला धोका आहे. का बरं? कारण भारतातल्या 3 ते 18 वयोगटातील मुलांवरती जर अशा प्रकारे चाइल्ड पॉर्नोग्राफीवाला अटॅक होत असेल तर इट सेल्फ इज काय म्हणूया थ्रेट टू ह्युमन सिक्युरिटी. म्हणजे मानवी सुरक्षेला तो धोका आहे, लक्षात ठेवा. बालकांच्या सुरक्षेला तो धोका. सो तो पण त्याच्यामध्ये प्रकार येऊ शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात ज्या आयटी ऍक्ट मध्ये पण आपल्याला दिलेल्या दिसून येतील. सो तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजे. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणता, मनी लॉन्ड्रिंगचा आणि इट्स प्रिव्हेन्शनचा. आता हे मनी लॉन्ड्रिंग वरती सुद्धा आयोगाने तुम्हाला खूप स्पेसिफिक क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि ते खूप महत्वाचं आहे. मनी लॉन्ड्रिंग मध्ये का, म्हणजे मनी लॉन्ड्रिंग का महत्वाचं आहे तर मनी लॉन्ड्रिंग हे एक प्रकारे टेररिझमचा बेस आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिझम मध्ये एक प्रकारचं कोरिलेशन असतं. जसं ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम एक प्रकारे काय असो एकमेकांशी रिलेटेड असू शकतं, तसं मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून म्हणजे काळा पैसा व्हाईट करणं हा जो काही सगळा प्रकार आहे तो टेररिस्ट लोकांना एक प्रकारे फंडिंग करणारा हा सगळा काय असू शकतो, प्रकार असू शकतो. सो मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिझम एकमेकांच्या जवळ नक्कीच जाऊ शकतं, लक्षात घ्या. मनी लॉन्ड्रिंग बद्दल काय विचारलं जाऊ शकतं, काळा पैसा पांढरा करण्याबद्दल काय विचारलं जाऊ शकतं, त्याचे डेफिनेशन विचारतील किंवा त्याचे प्रकार विचारतील किंवा त्याच्यामधल्या स्टेप्स नेमक्या विचारतील. मग त्याच्या विरोधामध्ये आपल्याकडे कुठला कायदा आहे, समजा आपल्याकडे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे
किंवा आपल्याकडे कुठली ऑर्गनायझेशन आहे, समजा आपल्याकडे ईडी आहे, तर ईडीचं कामकाज वगैरे आपल्याला विचारू शकतात. मग आता हे खूप जास्त पॉप्युलर आहे का? येस. तुम्ही अरविंद केजरीवालांचं एक्झाम्पल घ्या, संजय राऊतांचं एक्झाम्पल घ्या, नवाब मलिकांचं एक्झाम्पल घ्या. महादेव बेटिंग ऍप म्हणून एक ऍप होतं, त्याच्यामध्ये तर रणवीर कपूर, कपिल शर्मा, मोठे मोठे दिग्गज हिरो हिरोईन सुद्धा अडकलेले होते किंवा ते त्याच्या संबंधित होते असं मध्यंतरी चर्चा आल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहेत, म्हणजे काळा पैसा व्हाईट करण्याशी संबंधित आहेत. तर त्याच्यावरती मग सरकार कशा प्रकारे अडवणूक करते किंवा सरकार त्याला कसं अडवण्याचा प्रयत्न करते, हे सुद्धा सगळं आपल्याला मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकते. किंवा आठवतो त्याप्रमाणे हवाला हवाला रॅकेट असतं, तर त्या हवाला रॅकेट बद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो मनी लॉन्ड्रिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॉपिक असं म्हणायला हरकत नाही. ओके. त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे कोणता? शेवटचा, सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज असं म्हणलेलं आहे. आता हे बॉर्डर एरिया जे आहे, तर ह्या बॉर्डर एरियाचं सिक्युरिटी मॅनेजमेंट हा एक वेगळाच विषय. ठीक आहे. का बरं? कारण आपली बॉर्डर काही फक्त पाकिस्तान बरोबर नाही, इन जनरल आपल्याला पाकिस्तान बरोबरच्या गोष्टी माहित आहेत. मग ह्या बॉर्डर एरियाच्या सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये आपल्याला काय काय माहिती पाहिजे? चायना बरोबर आपले बॉर्डर इश्यू कुठले कुठले आहेत, पाकिस्तान बरोबर आपला सियाचीन इश्यू काय आहे, ठीक आहे ना, सरक्रिक इश्यू काय आहे, चायना बरोबर आपले 3 सेक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, एक आहे वेस्टर्न सेक्टर, एक मिडल सेक्टर आणि एक ईस्टर्न सेक्टर. 3 सेक्टर मध्ये काय आहे? आपला वाद चालू आहे चायना बरोबर. किंवा काय, आपला वाद फक्त चायना बरोबर नाहीये, तर आपला वाद किंवा पाकिस्तान बरोबर नाही, तर बांगलादेश बरोबर सुद्धा आहे. किंवा बांगलादेश बरोबर सुद्धा जी काही बॉर्डर आपण शेअर करतो ती पोरस आहे. पोरस म्हणजे काय? सच्छिद्र आहे. त्याच्यातून खूप इलिगल इमिग्रंट्स येत असतात, ड्रग्ज येत असतात, फायर आर्म्स येत असतात. त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे आपल्या आपल्या बॉर्डरची इन्सिक्युरिटी, की आपल्याला आपण म्हणूया भारताच्या सिक्युरिटीला धक्का लागतो असं म्हणायला हरकत नाही. सो चायना झालं, पाकिस्तान झालं, ठीक आहे ना, बांगलादेश झालं, हे तर महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय, नेपाळ आणि भूटान सारखे देश सुद्धा जे आपल्यासाठी डिरेक्टली प्रॉब्लेमॅटिक नाहीये, पण काय, इनडायरेक्टली त्यांच्याबरोबर आपण जी काही बॉर्डर शेअर करतो ती ओपन बॉर्डर, म्हणजे व्हिसा फ्री ट्रॅव्हल वगैरे आपण त्याला म्हणतो. तर ओपन बॉर्डरमुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतो, की पाकिस्तान किंवा चायना मधली जी लोक आहेत किंवा ऑर्गनाइज क्राईम करणारी जी लोक आहेत, ती लोक काय करतील? नेपाळ आणि भूटानच्या मार्गे काय करतील? एक प्रकारे भारतात येतील. किंवा काय, भारतातले कुणीतरी चुकीची लोक, ठीक आहे, किंवा आपण ऑर्गनाइज क्राईम मधल्या सिंडिकेट मधली लोक, त्यांच्या विरोधात लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी पकड मिळवायचं झाले की ती नेपाळ आणि भूतानमध्ये पळून जातील किंवा नेपाळमध्ये पळून जातील. तुम्ही ही चित्रपटांमध्ये पण खूप सहज पाहता किंवा सहसा पाहता. सो नेपाळ भूतानच्या बॉर्डरचा पण इश्यू आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर काय, आपल्याकडे फक्त याच देशांच्या बॉर्डरचा इश्यू असं नाही, तर खूप महत्वाचं म्हणजे म्यानमार हा खूप मोठा इश्यू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ह्या बॉर्डर एरिया मॅनेजमेंट मध्ये म्यानमार सारख्या देशाबरोबरचे बॉर्डर पण तुम्हाला माहित पाहिजेत का? येस. कारण का, नॉर्थ ईस्ट जे स्टेट आहे, म्हणजे जर तुम्ही भारताचा मॅप बघितला, आपण जर भारताचा मॅप इकडे नॉर्थ ईस्ट साईडला जर काढलं, ठीक आहे ना, तर हे जे आपण काढलं, समजा हे आपलं अरुणाचल प्रदेश आणि मग हे खाली आपला पाटील, हे चिकन नेकील, ठीक आहे ना, हे असं असं काहीतरी पाटील आपलं, हे सगळं इकडे म्यानमार आहे. ओके. आणि मग या म्यानमार मधून जे काही या नॉर्थ ईस्ट मध्ये घडतंय, ठीक आहे ना, तर ते आपल्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. काय घडतंय? तर म्यानमार मधून इलिगल इमिग्रंट्स येऊ शकतात, ठीक आहे, वेगवेगळ्या जमातींची लोक म्यानमार मधून भारतामध्ये एंट्री मारू शकतात. किंवा काय, फायर आर्म्स असतील, ठीक आहे, इलिगल आर्म्स असतील, त्याचं ट्रेडिंग कदाचित किंवा ट्रेड त्याचा चालू शकतो. नॉर्थ ईस्ट मधल्या इन्सर्जन्सीला कदाचित ते काय करू शकतात? मदत करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला म्यानमार बॉर्डरशी संबंधित पण बघायच्या. किंवा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला आपण म्हणतो ड्रग टेररिझम किंवा नार्को टेररिझम. लक्षात घ्या, हे नार्को टेररिझम काय आहे? तर जे काही नार्कोटिक्स असतात, ड्रग्ज असतात, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा काय केलं जातं? टेररिझमचे एक रॅकेट चालवलं जातं किंवा ड्रग रॅकेटच्या माध्यमातून टेररिझमला फंडिंग केलं जातं वगैरे. तर हा म्यानमारचा एरिया असेल किंवा थायलंड, लाओसचा एरिया असेल, जर हा जर हा जर आपण एरिया बघितला, तर हा एरिया काय आहे? आपल्या इंटरनल सिक्युरिटीला काय करत असतो? नक्कीच चॅलेंज निर्माण करत असतो. मग नॉर्थ ईस्ट मध्ये तर चॅलेंज निर्माण करतोच करतो, या चिकन नेक मध्ये सुद्धा चॅलेंज निर्माण होतच होतं. पण मग काय, म्हणजे इन जनरल जर बघितलं तर इथली अंतर्गत शांतता जी आहे, ठीक आहे ना, आता मणिपूर इश्यू वगैरे आपण म्हणतो, त्याला सुद्धा खूप मोठा धक्का या बॉर्डर्समुळे लागत असतो. लक्षात ठेवा, बांगलादेश बरोबरची बॉर्डर असेल, चायनाची असेल किंवा म्यानमारची असेल, या सगळ्या गोष्टींमुळे याला धक्का लागतो असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे आहे की आपण म्हणलं की म्यानमारमध्ये काय, म्यानमारमधून ड्रग रॅकेट चालतं किंवा त्याच्यातून आपल्याला इलिगल ड्रग्ज वगैरे येतात, त्याच्यातून एचआयव्ही इन्फेक्शन सुद्धा नॉर्थ ईस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वगैरे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींना आपण इकडे काय म्हणतो? एक प्रकारे गोल्डन ट्रायंगल म्हणतो. गोल्डन ट्रायंगल याचा अर्थ आहे हा नार्कोटिक्स किंवा ड्रग टेररिझम बद्दलचा एक ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये येतं म्यानमार, ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये येतं लाओस आणि थायलंड. या 3 देशांमधून काय होतं? फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये ड्रग्ज आणले जातात, त्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो. आणि भारताच्या हे ईस्ट साईडला हे गोल्डन ट्रायंगल आहे, आणि भारताच्या वेस्ट साईडला एक काय आहे? गोल्डन क्रिसेंट आहे. गोल्डन एक क्रिसेंट आहे असं आपण म्हणूया. त्या गोल्डन क्रिसेंट मध्ये काय येतं?
तर भारत जर आपण बघितलं इथे मध्ये जर आपण भारत घेतला तर भारताच्या डाव्या बाजूला इकडे पाकिस्तान आहे, ठीक आहे, अफगाणिस्तान आहे आणि मग याच्यानंतर काय आहे, इराण आहे, ठीक आहे ना. तर या तिघांना मिळून जर विचार केला तर एक गोल्डन क्रिसेंट बनतं. इथून पण काही ड्रग्स काय असतात एक प्रकारे भारतामध्ये येत असतात. सो हे जे काय तर भारतामध्ये म्हणजे काय, इकडून नॉर्थ ईस्ट मध्ये येतात, इकडून पंजाबमध्ये येतात. तुम्ही उडता पंजाब वगैरे मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवण्यात आलंय. तर याचा अर्थ काय, दोन्ही बाजूनी, भारताच्या दोन्ही बाजूनी काय, नार्को टेररिझमनी आपण वेढलं गेलेलो आहोत. तर याच्याबद्दल सुद्धा आयोग आपल्याला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो, किंवा आयोगाने ऑलरेडी आपल्याला प्रश्न विचारायला दिसून येतो. सो हे पण गोष्ट महत्वाची आहे. सो बॉर्डर एरियाचं मॅनेजमेंट, आणि मग मगाशी म्हणलं तसं मग काय, CIBMS आपण म्हणलं, कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर काय, बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर काय, बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, त्यानंतर एक बोल्ड क्विट नावाचा एक प्रोग्राम आहे. ठीक आहे, तो काय करतो, बॉर्डर एरिया मधलं मॅनेजमेंट करतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, या बॉर्डर एरियामध्ये बघायच्या. किंवा काय, आपलं प्रत्येक बॉर्डर काय आहे, एक वेगळ्या फोर्सनी प्रोटेक्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, आपण म्हणतो वन बॉर्डर वन फोर्स. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्याकडे सशस्त्र सीमा बल आहे, आपल्याकडे काय ते BSF आहे, आपल्याकडे ITBP आहे. ठीक आहे ना, म्हणजे ITTB आपण म्हणतो काय, एक प्रकारे इंडो तिबिटन येस बटालियन फोर्स आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा प्रोटेक्शन फोर्स म्हणतो. तर हे जे काय आहे, तर या सगळ्या फोर्सेस या बॉर्डरचं मॅनेजमेंट करत असतात. लक्षात ठेवा, वेगळ्या प्रकारच्या ह्याचं मॅनेजमेंट करत असतात. तर त्या फोर्सेस बद्दल पण आपल्याला बघणं गरजेचं आहे, किंवा त्यालाच आपण म्हणतो CAPF ची जी आपण परीक्षा म्हणतो, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आर्म फोर्सेस आहेत, ठीक आहे ना, किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्याच्याबद्दल पण आपल्याला गोष्टी बघाव्या लागतील. इव्हन NSG बद्दल वगैरे पण आपल्याला गोष्टी बघाव्या लागतील. त्याच्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे दहशतवाद किंवा टेररिझम. टेररिझम बद्दलच्या आयोगाचे क्वेश्चन्स खूप डेप्थ मध्ये आहेत, किंवा डेप्थ मध्ये आहेत म्हणण्यापेक्षा आपण त्याची काय ते हॉरिझॉन जो आहे किंवा व्याप्ती जी आहे ती भरपूर मोठी आहे. मग टेररिझमची कारणं विचारतील, टेररिझम का फोफावतो विचारतील, भारताशी संबंधित विशिष्ट कारणे विचारतील, भारताच्या विशिष्ट रिजन मध्ये काय कारण आहेत विचारतील. अशा वेगळ्या प्रकारची कारणं टेररिझम बद्दल विचारू शकतात. किंवा काय, काउंटर स्ट्रॅटेजी काय आहे, टेररिझमला काय रोखण्याची काउंटर स्ट्रॅटेजी आपली काय आहे, आपल्याकडे कुठल्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे रॉ आहे, IB आहे, रॉ आणि IB मध्ये काही फरक आहे का, आपल्याकडे NIA आहे, तर NIA नेमकं काय काम करतं, CBIचा काय याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये रोल असू शकतो का, ठीक आहे ना, किंवा मग ह्या मनी लॉन्ड्रिंगचा आणि दहशतवादाचा काही संबंध असू शकतो का. हे सगळं आपल्याला काय या दहशतवादाच्या याच्यामध्ये काय करायचंय. आता दहशतवादाच्या याच्यामध्ये फक्त भारतातला नाही, महाराष्ट्रातला दहशतवाद वेगळा, भारताचा वेगळा, जगातल्या लेवलचा वेगळा. मग जागतिक लेवलला काय प्रयत्न चालू आहेत, भारताच्या लेवलला काय प्रयत्न चालू आहेत, महाराष्ट्रामध्ये काही प्रयत्न वेगळे चालू आहेत का, हे सगळं आपल्याला त्या दहशतवादाच्या टॉपिक मध्ये काय करायला लागणार आहे, बघायला लागणार आहे. सोपं आहे, काही फार विशेष नाही, पण तुम्हाला या घटकांमध्ये बघायचं आहे, ते आपण बॅच मध्ये बघू. जे बॅच नाही करतील त्यांनी या टॉपिक मध्ये या पद्धतीने डिव्हिजन करत राहायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गनाइज क्राईम, व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, त्यांनी काय केले, ऑर्गनाइज क्राईम आणि दहशतवाद यांच्या संबंधाबद्दल प्रश्न विचारणार किंवा सिलेबस टॉपिक दिलाय. ऑर्गनाइज क्राईम हा जो टॉपिक आहे, ठीक आहे, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. सरळ सरळ आयोगाने विचारलेलं आहे की ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझमचं काय संबंध नेमका. तर लक्षात घ्या, ऑर्गनाइज क्राईम मध्ये जे काही येतं, चाइल्ड ट्रॅफिकिंग पासून, ह्युमन ट्रॅफिकिंग पासून, वेश्या व्यवसायापासून, ड्रग कार्टेल्स पासून, ठीक आहे ना, जे काही येतं, किंवा आपण म्हणजे अवयवांच्या तस्करीपासून जे जे काही येतं, मग ते रक्तचंदनाची आपण म्हणूया तस्करी असेल किंवा कशाची तस्करी असेल, त्या सगळ्या गोष्टींमधून टेररिझमला फंडिंग केलं जातं. आयोगाने तुम्हाला टेररिझमचं फंडिंग सुद्धा विचारलेलं होतं. ठीक आहे ना, म्हणजे या गोष्टी सगळ्या आयोगाने ऑलरेडी आपल्याला विचारलेल्या दिसून येतील. सो हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही या ऑर्गनाइज क्राईम आणि दहशतवादामधला संबंध कराल, ऑर्गनाइज क्राईमचे वेगळ्या प्रकारचे काय म्हणजे वेगवेगळे प्रकार कराल, टाइप्स कराल, ते कसं टेररिझमला फंडिंग करतं ते आपल्याला बघायचं आहे. ऑर्गनाइज क्राईम वरती भारताची स्ट्रॅटेजी नेमकी स्पेसिफिक काय आहे, ऑर्गनाइज क्राईमला रोखण्याची, ती आपल्याला बघायला लागेल. आणि मग काय त्याच्यातून आपण दहशतवादाला पण रोखू शकू वगैरे या गोष्टी बघायच्यात. आता हे सगळं बघत असताना लक्षात ठेवा, चुकूनही काय काउंटर स्ट्रॅटेजी मध्ये, कुठल्याही काउंटर स्ट्रॅटेजीमध्ये फक्त आणि फक्त हार्ड पॉवरवाली स्ट्रॅटेजी याच्याबद्दल आपण बोलणार नाही. फक्त आणि फक्त हार्ड पॉवरवाली स्ट्रॅटेजी बद्दल आपण बोलणार नाही. याचा अर्थ काय, तर फक्त असं नाहीये की नाही बाबा पोलीस फोर्स आणली, कायदे आणले, इन्स्टिट्यूशन्स आणल्या, इंटेलिजन्स एजन्सी आणल्या, BSF आणले, SSB आणलं, ठीक आहे ना, किंवा इंडो तिबिटन पोलीस फोर्स आणलं, ठीक आहे ना, किंवा बॉर्डर पोलीस फोर्स आणलं. एवढ्या गोष्टीवरती हे सगळं चालणार नाही, लक्षात ठेवा. कारण याच्यातून दहशतवाद संपत नाही, याच्यातून ऑर्गनाइज क्राईम संपत नाही, याच्यातून नक्षलिझम संपत नाही. काय लक्षात ठेवायचं, काउंटर स्ट्रॅटेजी मध्ये एक दुसरा एरिया असेल, तो म्हणजे कुठला, सॉफ्ट पॉवरवाला एरिया असेल. म्हणजेच काय, जर तुम्हाला दहशतवाद रोखायचा असेल तर तुम्हाला युथ जे तरुण आहेत त्यांना रोजगार द्यावा लागेल, त्यांचं डिरॅडिकलायझेशन करावं लागेल. जर त्यांचं डिरॅडिकलायझेशन केलं नाही, म्हणजे त्यांचं ब्रेन वॉश झालं, त्यांना डी ब्रेन वॉश नाही केलं, तर ते काय होतील, याच्यामध्ये अडकूनच राहतील. त्यामुळे उपाययोजनांमध्ये हमखास आपण काय बघणार आहोत, हे एरियाज बघणार आहोत, कुठले, सॉफ्ट पॉवरवाले एरियाज बघणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये काय आहे, चक्क आयोगाने तुम्हाला काय केलं होतं, एकदा प्रश्न विचारला होता
विनिंग हार्ट्स अँड माइंड्स, ठीक आहे ना, आपण त्याला व्हॅम असं म्हणतो. विनिंग हार्ट्स अँड माइंड्स म्हणजेच काय, एक प्रकारे हृदय आणि मन जिंकणं, ही एक स्ट्रॅटेजी भारताची आहे. कशाच्या विरोधामध्ये? नक्षलिझमच्या विरोधात असेल, जम्मू काश्मीर मधल्या इन्सर्जन्सीच्या विरोधात असेल, नॉर्थ ईस्ट मधल्या इन्सर्जन्सीच्या विरोधात असेल, सगळ्याच्या विरोधामध्ये आपली ही एक स्ट्रॅटेजी आहे. सो आपल्याला ती स्ट्रॅटेजी सुद्धा याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तरांना मार्क येतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला शक्य तिथे आपण मॅपिंग करणार का? करणार. फॉर एक्झाम्पल इथे मॅपिंग करणार आपण, जर समजा त्यांनी आपल्याला बॉर्डर एरियाज बद्दल प्रश्न विचारला, तर ऑब्व्हियसली आपण बॉर्डर काढणार आहोत का? काढणार आहोत. भारत पाकिस्तानचे असेल, भारत म्यानमारचे असेल, भारत बांगलादेशचे असेल, वगैरे वगैरे. किंवा काय, त्यांनी जर आपल्याला काय नक्षलिझम बद्दल प्रश्न विचारला, तर आपण बॉर्डर एरिया तर आपण नक्षलिझमचा एरिया दाखवू शकतो का? आधी आपण काय एक पूर्ण पट्टा दाखवू शकतो, रेड कॉरिडॉर दाखवू शकतो, आणि आता मात्र आपण छत्तीसगड बस्तर मधले पॉईंट दाखवू शकतो. म्हणजेच आपण काय तिथं पण एक प्रकारे मॅप दाखवू शकतो. छोटासा मॅप काढायचा आपल्याला भारताचा, आणि त्याच्यामध्ये दाखवायचा आहे की आधी तो काय होता, रेड कॉरिडॉर होता, चक्क पूर्णच्या पूर्ण एक लाल पट्टा होता. आता मात्र तो फक्त एक लाल टिपका राहिलेला आहे, असं आपण म्हणायला हरकत नाही. हे मॅपिंग आपण सगळीकडे काढू शकतो. किंवा का, तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस दाखवू शकता का मॅपिंग काढून? येस, तुम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस दाखवू शकता. आणि तुम्ही मॅपिंग किंवा अजून तुम्ही चित्र कशामध्ये किंवा आकृत्या कुठे काढू शकता? तुम्ही इव्हन जेव्हा तुम्हाला जीडीपी, जीव्हीए किंवा काही पण दाखवायचं, फॉर एक्झाम्पल त्यांना तुम्हाला काय दाखवायचं आहे की भारताच्या ह्याच्यामध्ये काय आहे, काय ते जीडीपीचा किंवा जीव्हीएचा वाटा दाखवायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता की प्रायमरी सेक्टरचा किती आहे समजा, ठीक आहे ना, सेकंडरी सेक्टरचा किती आहे आणि टर्शरी सेक्टरचा किती आहे. समजा टर्शरी सेक्टरचा जास्त वाटा आहे, सेकंडरी सेक्टरचा थोडंसं कमी आहे आणि प्रायमरी सेक्टरचा आणखी कमी आहे, हे जर दाखवायचं तुम्ही पाय चार्ट वगैरे सुद्धा याच्यामध्ये काढू शकता. किंवा काय, तुम्ही आणखी काय करू शकता, तुम्ही अशा प्रकारचे ग्राफ सुद्धा काढू शकता, किंवा तुम्ही अशा प्रकारचे पण ग्राफ काढू शकता. कशासाठी? एक प्रकारे समजा तुम्हाला असं दाखवायचं आहे की सध्या भारताची जी काही जीडीपी ग्रोथ, ठीक आहे ना, पण काय समजा ग्रोथ रेट आधी कमी होता, नंतर ग्रोथ रेट वाढत गेला, किंवा 2008-9च्या आसपास आपला ग्रोथ रेट वाढला, नंतर परत आपला ग्रोथ रेट कमी झाला आणि परत आता स्टेबलाइज होतोय. तर असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, ट्रेंड्स दाखवू शकता. कशामधले? जीडीपीच्या ग्रोथ रेट मधले वगैरे. सो तुम्हाला या GS3च्या टॉपिकमध्ये भरपूर ठिकाणी काय करता येणार आहे, मॅप्स काढता येणार आहेत, डायग्राम्स काढता येणार आहेत, चार्ट्स काढता येणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला गोष्टी दाखवता येऊ शकतात. हेच तुम्ही पाय डायग्राम काढू शकता का एखादी, की एम्प्लॉयमेंट पुन्हा कुठल्या सेक्टरमध्ये किती एम्प्लॉयमेंट आहे, यासाठी तुम्ही पाय डायग्राम सुद्धा एखाद्या वेळेस काय करू शकता, काढू शकता. किंवा काय, तुम्ही एक बेसिक ट्रेंड दाखवू शकता. काय ट्रेंड दाखवू शकता, की समजा पॉवर्टीचा ट्रेंड आहे, तर पॉवर्टीचा ट्रेंड जर विचार केला नीती आयोगाच्या याच्यानुसार, तर नीती आयोग असं म्हणते काय, पॉवर्टीचा ट्रेंड जो आहे तो एक्स्ट्रीम पॉवर्टीचा ट्रेंड काय होतो, एक प्रकारे कमी होत जातं, असं नीती आयोगाने सांगितले. कशामध्ये? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये नीती आयोगाने हे पण सांगितलेलं आहे. सो तुम्ही अशा प्रकारचे ग्राफ सहज, खूप सहज दाखवायचे. काय एक्झॅक्ट ते काय म्हणतात त्याला, मॅपिंगचं स्केलिंग म्हणतात ना, स्केलिंग करून दाखवायची गरज नसते. खूप सहज तुम्ही काय करू शकता, ग्राफ्स आणि चार्ट्स वापरू शकता. तुमच्यावरती की तुम्ही प्रेझेंटेशन कसं करता. GS3 मध्ये नक्की 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 आपल्याला हे करायचंय, याचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे कितीतरी टॉपिक आहेत असे की ज्याच्यामध्ये खरंच ऍक्च्युली आपल्याला काय हे वेगळ्या प्रकारचे ग्राफ्स वापरता येतील, वेगळ्या प्रकारची चित्र, आकृत्या काढता येतील, वेगळ्या प्रकारचे ट्री डायग्राम वगैरे आपल्याला क्लासिफिकेशनचे काढता येतील. रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट मधला आपल्याला फरक काय करता येईल, खूप जास्त सहज काय कॉलम वाईज दाखवता येईल. आपलं रिप्रेझेंटेशन चांगलं होईल. हे सुद्धा सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. कशामध्ये? लेक्चर्स मध्ये बघायचं. सो हे आहे तुमचं GS3चं डिस्कशन किंवा बेसिक डिस्कशन. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये मी काय प्रयत्न केला, आपण याच्यामध्ये असा हा प्रयत्न केला की जे काही पीवायक्यूज आहेत GS3च्या बाबतीमधले, पीवायक्यूज सुद्धा नेमक्या आयोगाने काय विचारले त्याच्याबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे ना. सो तुम्हाला वेगळे परत प्रत्येक पीवायक्यू बघत बसायची गरज पडणार नाही. सिलेबसचं डिकोडिंगच आपण पीवायक्यूच्या माध्यमातून केलेलं आहे. पुन्हा सांगेल की मला नाही माहिती की किती वेळ मिळतो तुम्हाला अभ्यास करायला, किती वेळ मिळतो तुम्हाला बॅच करायला, किती वेळ मिळतो तुम्हाला लेक्चर्स करायला किंवा सगळं रायटिंग फॉलो करायला. तुम्ही काही करा अथवा न करा, तुम्हाला या पद्धतीने GS3चा अभ्यास करणं अपेक्षित आहे. समजा तुम्ही याच्या आधी हा अभ्यास केलेला असेल, काही टॉपिक राहिलेले असतील, तर जी काही पद्धत आहे तुमची त्याच्यामध्ये चेक करा की तुम्ही ह्या गोष्टी इन्कल्केट केलेल्या आहेत का. डेटा, बेसिक डेटा खूप जास्त महत्वाचा आहे, बेसिक इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्वाची आहे, सोर्सेस पण खूप जास्त महत्वाचे आहेत. ऑथेंटिक सोर्सेस, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे, नीती आयोगाचा डॉक्युमेंट, ठीक आहे, बजेटचा डॉक्युमेंट, हे ऑथेंटिक सर्व्हे आहेत. दत्त सुंदरम सरांचं जे पुस्तक होतं आधीचं जुनं थोडंसं पुस्तक आहे, किंवा त्याच्यात अपडेट्स नंतर फार काही झालेलं नाही, त्याच्यामुळे ते जुने असं आपण म्हणतोय. त्यात काही बेसिक गोष्टी आहेत. बऱ्याचशा बेसिक बेसिक बुक्स मधून आपण काय करतो, हे सगळं करतो. कोणी रमेश सिंग सरांचं पुस्तक वापरतो, कोणी सिंघानिया सरांचं पुस्तक वापरतं. एन नंबर ऑफ पुस्तकं आहेत, पण त्या सगळ्याला कोलेक्ट करणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे GS3 अवघड जातो. आपण हा सगळा प्रयत्न आपल्या बॅच मध्ये करणार आहोत. ओके ओके. तुम्ही
सोबत असाल तरी ठीक आहे, नसाल तरी ठीक आहे. आणि बॅच बद्दलचे डिटेल्स वगैरे मी काही तुम्हाला आज शेअर केले नाही किंवा इमिजिएटली करत नाहीये आपण. काही गोष्टींची वाट पण पाहतोय आपण. तर ते सगळं झालं की आपण तुम्हाला ते सांगूया कसं आपण सगळं करू शकतो आणि त्यानुसार आपण पुढची गोष्टी कंटिन्यू करूया. आपण आज इथे थांबू. अनालिसिस खूप जास्त महत्वाचं आहे. बाकी गोष्टी होत राहतील. नोट्स वगैरे या गोष्टी तर तुम्हाला कुठूनही मिळू शकतात. जे तुम्ही इतर सोर्सेस मधूनही ते करू शकता. ठीक आहे. तर आपण इथे थांबू. पुढच्या लेक्चरला भेटू.